या आपण यावेळेस आपल्या उपासनेचा आरंभ करूया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की आजचा प्रभुवार परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिलेला आहे. प्रियानो, आपण विशेष करून पवित्र सप्ताहामध्ये आजच्या या उपासनेपासून आपण सुरुवात करीत आहोत, प्रवेश करीत आहोत. आणि म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद असो. आजचा दिवस हा प्रभुवार आम्हाला जावळांचा रविवार म्हणून आम्हाला प्राप्त आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेम मध्ये जो विजयी प्रवेश झाला, त्या अनुषंगाने आम्हाला आमच्या जिवंत परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये देखील त्याचा विजयी प्रवेश व्हावा आणि आमच्या जीवनाद्वारे त्या प्रभूचं नाव गौरविला उंचविले जावं, हीच आम्ही प्रभूचरणी यावेळेस प्रार्थना करूया. होसाना 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 होसाना. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये आपलं समर्पण जिवंत देवाला करूया. देवाचं वचन आम्हाला सांगतं, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू ईश्वराया, आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देत, तुझी उपकार स्तुती करीत तुझ्या चरणाजवळ प्रभू आम्ही स्वतःला लीन व नम्र करीत आहोत. प्रभुराया, तू आमचा राजा आहेस. प्रभू, आम्ही तुझी प्रजा आहोत. आणि प्रभू परमेश्वरा, या जावळ्यांच्या रविवार निमित्ताने प्रभू परमेश्वरा, यरुशलेम मध्ये जो तुझा विजयी प्रवेश झालेला आहे प्रभू, त्याचा आनंद प्रभू आज या उपासनेमध्ये आम्ही साजरा करू पाहत आहोत. प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की त्या तू आमच्याही जीवनात प्रभू परमेश्वरा तोच विजयी प्रवेश प्रभू किती आज पुन्हा एक वार तू कर. आणि प्रभुराया, आमच्या जीवनाद्वारे तू उंचविला जावा, गौरविला जावा. प्रभू, तुझ्या नावाचा गजर, तुझी मोती आमच्या जीवनाद्वारे वर्णवल्या जावी, हीच आम्ही या समय तुझ्यावर विनंती करीत आहोत. प्रभू बापा, आमचं जीवन आम्ही या समय तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत. तुझ्या पवित्र आत्म्या कर्मी या उपासनेमध्ये तू आमची पुढारी पण कर, हीच आमची या समय तुला नम्रतेची विनंती आहे. प्रभुराया, प्रभू परमेश्वरा, या दिवसांमध्ये तू आमचा प्रतिपाळ करीत आहेस म्हणून आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानितो. या उपासनेमध्ये प्रभू एकत्रित येऊन प्रभू आम्ही तुझ्या नावाची सन्ना यावेळेस गाऊ पाहत आहोत. म्हणून प्रभुराया, आमच्या आध्यात्मिक जीवनाला देखील प्रभू तिथे आजच्या या उपासनेच्या द्वारे तू आध्यात्मिक लाभांनी परिपूर्ण कर, हीच आम्ही या सगळी तुझ्याजवळ विनंती करीतो. पुढील वेळ ही उपासना आमचं जीवात्मा शरीर तुझ्या हातामध्ये समर्पित करे. प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच गोडणी प्रणाम मागत आहोत म्हणून तू ऐकत्या. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, देवाची स्तुती असो. यावेळेस आपण जिवंत देवाच्या नावाला गौरवूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. मंडळी यावेळेस आपल्या स्थानावर उभी राहील आणि उभा असताना आपण ख्रिस्त राजाचे गौरव उपासना संगीत यातून गीत क्रमांक 109, ख्रिस्त असावा खाली वरी नमा हो त्या समोर, मुकुट घाला त्यावरी तो धन्य राजा तो. आपण या गीताला गात जिवंत देवाच्या नावाला उंचवूया. ऑडिओच्या माध्यमातून गीत सुरू असताना आपण विशेष प्रकारे या स्तवनात सहभागी होऊ.
देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, यावेळेस आपण उभे असताना कृष्णाचा मत अंगीकार, आपला विश्वासाचा अंगीकार आपण यावेळेस करूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाची पासून जन्मला, ज्याने पंथ्या पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, तो मरण पावला, ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझिया जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसूया जीवनी. आमीन. होसाना 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 होसाना. या प्रियाने यावेळेस आपण आपल्या स्थानावर बसूया. आपण यावेळेस विशेष प्रकारे मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपल्या जिवंत देवाला आपलं समर्पण करू आणि परमेश्वर देवाची कृपा आमच्या प्रत्येकाच्या जीवनाकरिता यावेळेस आपण मागून घेऊया. आपण यावेळेस प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू ईश्वराया, आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, तुझ्या नावाला उंचवित आहोत, तुझे उपकार मानित आहोत. कारण प्रभू परमेश्वरा, तू आमच्या जीवनाला तुझ्या कृपेने प्रभू परमेश्वरा सदोदित चालवित आहेस. प्रभू परमेश्वरा, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये, आमच्या कामकाजांमध्ये, आमच्या बाहेर येण्या जाण्यामध्ये प्रभू परमेश्वरा सदोदित तुझी सुरक्षितता आणि तुझे आशीर्वाद आम्हास आमच्या जीवनामध्ये लाभत आहेत. म्हणून आम्ही या समय तुझे मनपूर्वक आभार मानितो बाप्पा. प्रभू परमेश्वरा, आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत की प्रभू परमेश्वरा, तुझ्या दयेकृपेचं वरदस्त सदोदित आम्हा तुझ्या निवडलेल्यांवर, प्रभू आम्हा तुझ्या विश्वासणाऱ्यांवर प्रभू परमेश्वरा सदोदित असू दे, ही देखील आम्ही तुझ्याजवळ विनंती करीतो. प्रभू आम्ही या समय तुला प्रार्थित आहोत. प्रभू परमेश्वरा, जग व जगातील गोष्टींपासून आम्हाला लिप्त करीत आज तुझ्या सानिध्यामध्ये रममाण होण्याची संधी तू आम्हाला दिलेली आहेस बाप्पा. म्हणून आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानितो. प्रभू, आमचा विश्वास आहे तुझ्या अभिवचनाप्रमाणे तू आज आम्हा समवेत आहेस आणि प्रभू आमच्या प्रत्येकाच्या जीवनाला प्रभू तू स्पर्श करून तुझ्या आशीर्वादाने तू भरणार आहेस. म्हणून आम्ही या समय तुझे उपकार मानितो. उपासनेमध्ये प्रभू आम्ही तुझा गौरव करू पाहत आहोत, तुझ्या नावाला उत्सव पाहत आहोत. प्रभू परमेश्वरा, तुझ्याद्वारे प्रभू आम्ही आशीर्वादितही होऊ पाहत आहोत बाप्पा. परमेश्वरा, ही उपासना आमच्या करिता प्रभू आध्यात्मिक लाभाची, सुख शांतीची, आरोग्याची होऊ दे विद्या, ही देखील आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रभू बाप्पा, या समय प्रभू विशेष करून विद्या प्रभू आमच्या संबंध परमेश्वरा मंडळी करिता आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, प्रभू तू स्थापिलेल्या दिवसापासून प्रभू परमेश्वरा आज सगळ्यात प्रभू तुझ्या प्रीतीमध्ये, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या सेवा कार्यामध्ये प्रभू परमेश्वरा, प्रभू आमच्या या आपली मंडळी प्रभू परमेश्वरा तू तुझ्या पवित्र आत्म्या करून प्रभू जिवंत ठेवलेला आहेस. म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू राय परमेश्वरा, आमच्या प्रभू कौटुंबिक जीवनांना प्रभू तू आशीर्वादित केलेला आहे, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू परमेश्वरा, मंडळीमध्ये प्रभू आमचे असणारे प्रत्येक लहान तरुण प्रियजन, प्रत्येक कुटुंबाला प्रभू आम्ही या समय तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू बाप्पा, आम्ही तुला प्रार्थित आहोत की प्रभू परमेश्वरा, या दिवसांमध्ये विशेष करून प्रभू प्रत्येक कुटुंबामध्ये प्रभू तुझं आरोग्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ दे. प्रभू बाप्पा, प्रभू परमेश्वरा, ही महामारीची परिस्थिती आहे विद्या प्रभू परमेश्वरा, विविध प्रकारची आव्हानं, संघर्ष, अडचणी प्रभू प्रत्येकाच्या समोर प्रभू उद्भवतात. प्रभू या परमेश्वरा परिस्थितीतून प्रभू विद्या पुढे सरसावण्यास तुझी दैवी कृपा प्रत्येकास तू पुरवावी, आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत.
प्रभु बापा प्रभु परमेश्वरा ज्या काही प्रभू कौटुंबिक चिंता आहेत, काळजी आहेत पित्या, प्रभु परमेश्वरा ताणतणाव आहेत प्रभू, या प्रत्येक प्रभु परमेश्वरा प्रसंगांमध्ये प्रभू पित्या तुझं वात्सल्य प्रत्येकाच्या समवेत प्रत्येक कुटुंबामध्ये तू ठेवावं हे देखील आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो पित्या. प्रभु राया आम्ही या समय प्रभु परमेश्वरा तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत की त्या प्रत्येक दाम्पत्यास प्रभु परमेश्वरा तुझ्या प्रीतीने तू परिपूर्ण कर आणि प्रभु त्या परमेश्वरा आपल्या कुटुंबाचा प्रभु परमेश्वरा गाडा प्रभु पुढे खेचत असताना प्रभु त्याच्या त्या परमेश्वरा उपजीविके करिता उदरनिर्वाह करिता प्रभु परमेश्वरा कष्ट परिश्रम घेत असताना बापा प्रभु प्रत्येकाच्या प्रभु परमेश्वरा त्या परिश्रमांना तू यश द्यावे आणि प्रभु तुझी भरभराट प्रभु तुझी सुख समृद्धी त्यांच्या प्रभु परमेश्वरा कुटुंबांमध्ये प्रभु नांदावी आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत पित्या. लहान लेकरांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत, त्यांची प्रभु परमेश्वरा वाढ तुझ्या भयात कृपेत तुझ्या वचनात प्रार्थना करून घे पित्या आणि प्रभु परमेश्वरा प्रभु त्यांच्याद्वारे तुझी गौरवी सेवा आणि प्रभु तुझं नाव प्रभु त्या परमेश्वरा वर्णिल्या जाईल अशी तू दया कर आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत. बापा प्रभु परमेश्वरा लेकरांना विशेष प्रकारे तुझी दैवी कृपा पुरी प्रभु बापा आम्ही या समय तुला प्रार्थित आहोत पित्या की प्रभु त्यांच्या गुणामध्ये त्यांचा प्रभु सहाय्य हो पित्या. प्रभु त्या परमेश्वरा भौतिकरित्या प्रभु तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांचं शैक्षणिक जीवन प्रभु तुझ्या कृपेने प्रभु तू भर पित्या आणि प्रभु परमेश्वरा त्यांना प्रभु आपल्या त्या परमेश्वरा जीवनामध्ये पुढे जाण्यास प्रभु उंच शिखर गाठण्यास प्रभु पित्या लेकरांना प्रभु तू तुझ्या आशीर्वादाने भर आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. बापा ऑनलाईनच्या माध्यमातून प्रभु परमेश्वरा शिक्षण घेत असताना प्रभु तू त्यांना प्रभु परमेश्वरा बुद्धी ज्ञान चातुर्य प्रदान कर आम्ही या समय तुला विनंती करीतो. काही तांत्रिक अडचणी असतील विद्या, काही प्रभु परमेश्वरा जीवनातील उणीवता कमतरता असतील विद्या प्रभु त्या सर्व तू दूर कर बापा आणि लेकरांना प्रभु तुझ्या प्रभु परमेश्वरा तुझ्यामध्ये त्यांचा पाया तू मजबूत कर हीच आम्ही या समय तुला विनंती करतो. तरुण तरुणींना करिता प्रभु आम्ही प्रार्थना करीत आहोत, त्यांच्यावर प्रभु तुझ्या दये कृपेचं वरदस्त कर बापा. प्रभु परमेश्वरा त्यांच्यामध्ये प्रभु तुझ्या प्रभु परमेश्वरा प्रभु तुझ्या मंदिराची प्रभु परमेश्वरा ओढ तुझ्या कार्याची ओढ प्रभु परमेश्वरा त्यांच्यामध्ये निर्माण केली जावी अशी तू दया कर प्रभु आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभु त्यांच्या जीवनाकरिता आम्ही तुझी उपकार स्तुती करीत आहोत पित्या. जे शिक्षण घेत आहेत प्रभु परमेश्वरा, जे काम करीत आहेत पित्या, जे त्या परमेश्वरा विविध जबाबदारी प्रभु परमेश्वरा ज्यांच्या जीवनावर आहे प्रभु आम्ही त्या प्रत्येक तरुण तरुणींना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो पित्या. त्यांच्या जीवनाची काळजी घे आणि प्रभु परमेश्वरा त्यांना तुझ्या कृपेमध्ये सदोदित वाढेल आम्ही या समय तुला विनंती करतो. सैतानाच्या प्रत्येक वाईट गोष्टींपासून, वाईट व्यसनांपासून, वाईट सहभागितेपासून प्रभु त्यांना तू लिप्त राहा आणि त्यांच्या जीवनाद्वारे तू उचलला जा प्रभु आमची या समय तुला हीच विनंती आहे पित्या. बापा प्रभु परमेश्वरा प्रत्येक मोहपाशांपासून प्रभु त्यांना तू अलिप्त ठेवावं आणि प्रभु त्यांच्या जीवनावर प्रभु तुझा आशीर्वाद द्यावा ही देखील आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करतो. प्रत्येक प्रभु परमेश्वरा आमच्या मंडळीतील प्रभु अवशिष्ट जनांना प्रभु परमेश्वरा प्रभु ज्येष्ठ सभासदांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत पित्या. त्यांच्या जीवनाची प्रभु तू काळजी घेऊ. तारव्यामध्ये प्रभु तू त्यांनाही तुझ्या आशीर्वादाने भर, आरोग्याने भर पित्या आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. परमेश्वरा प्रभु ते आमच्या घराकरिता, आमच्या कुटुंबाकरिता, आमच्या मंडळीकरिता प्रभु परमेश्वरा प्रभु एक शोभायमान प्रभु परमेश्वरा प्रभु व्यक्तिमत्व प्रभु आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभु तू दिलेले आहे म्हणून आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभु परमेश्वरा त्यांचं जीवन प्रभु सदोदित तुझ्या आशीर्वादाने प्रभु तू परिपूर्ण करावे हीच आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. त्यांच्या जीवनाची प्रभु अवतारामध्ये प्रभु तू विशेष काळजी घे प्रभु त्या त्यांना तुझ्या सामर्थ्याने कर, त्यांना सदोदित टवटवीत आणि रसभरीत ठेव पित्या ही देखील आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करतो. बापा आम्ही तुला प्रार्थना करतो बापा जी परमेश्वरा तुझी गोष्टी आजारी आहेत प्रभु अशा प्रत्येकांना आम्ही या समय तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करीत आहोत. तर बापा त्यांच्या जीवनाला प्रभु तुझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण कर आम्ही या समय तुला विनंती करू. प्रभु आम्ही प्रार्थना करतो त्या परमेश्वरा प्रभु आमच्या घोरपडे यांनी त्या परमेश्वरा यांच्याकरिता त्यांना प्रभु राया त्या परमेश्वरा विशेष प्रकारे प्रभु तू आरोग्य प्रदान कर. त्यांच्या हृदयाची कमकुवतता दूर करून प्रभु प्रत्येक औषधोपचार प्रभु त्यांच्याकरिता प्रभु आरोग्याचे चांगले स्वास्थ्य प्रदान करणारे व्हावेत आम्ही या समय तुला विनंती करीतो. हे सुद्धा आणखी प्रभु आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करीत आहोत. प्रभु परमेश्वरा त्यांच्या जीवनाची परिस्थिती प्रभु तू जाणतोस. प्रभु परमेश्वरा त्यांनाही प्रभु राया त्या परमेश्वरा चांगली शक्ती दे विद्या. प्रभु परमेश्वरा प्रभु चांगलं आरोग्य दे बापा. शरीरातील प्रत्येक दुर्बलता, अशक्तपणा प्रभु परमेश्वरा प्रत्येक व्याधी येशूच्या नावामध्ये प्रभु दूर दे आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. प्रभु बापा आम्ही प्रभु परमेश्वरा प्रार्थना करीत आहोत विद्या प्रभु आमचे सचिव कुलकर्णी दादा प्रभु परमेश्वरा त्यांच्या गुणांना प्रभु परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने तू भर प्रभु तुझं आरोग्य विशेष प्रकारे प्रभु तू त्यांना दे आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभु बापा आमची प्रभु परमेश्वरा या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रभु परमेश्वरा जे काही त्या परमेश्वरा त्यांना प्रभु त्या शारीरिक व्याधी आहेत त्या परमेश्वरा जे काही प्रभु त्या परमेश्वरा जे काही दुखणं आहे त्या प्रभु परमेश्वरा जे काही प्रभु व्हायरल इन्फेक्शन आहे त्या सर्व येशूच्या नावामध्ये दूर कर.
आणि प्रभू परमेश्वरा त्यांना प्रभू तुझ्या आरोग्याने तू भर आम्ही असं तुला विनंती करीतो त्यांचा प्रभू परमेश्वरा प्रवास आहे प्रभू आज तू सुरू करावा सुरक्षित करावा आम्ही असं तुला विनंती करतो तुझ्या दूताचा पहारा त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती असू दे प्रभू आम्ही असं तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याचं बरं कसं त्याच्या जीवनावर तुझे प्रभू आम्ही त्या संबंध प्रार्थना करीत आहोत विद्या परमेश्वरा आमच्या त्या परमेश्वरा निवडून प्रभू त्यांच्याकरिता त्यांना देखील प्रभू त्या परमेश्वरा तुझं आरोग्य प्रदान कर विद्या त्या परमेश्वरा प्रभू विशेष प्रकारे त्या परमेश्वरा हॉस्पिटलमध्ये त्या परमेश्वरा गेलेले असताना बाप्पा जी काही विद्या अस्वस्थता आहेत त्या परमेश्वरा प्रभू जो काही त्या परमेश्वरा श्वास घेण्यास त्रास होतोय बाप्पा प्रभू परमेश्वरा सर्व प्रभू आहे तुझ्या नावामध्ये प्रभू परमेश्वरा दूर करून प्रभू त्यांना तुझ्या आरोग्याने भर प्रभू आम्ही असं तुला विनंती करीतो योग्य तो औषधोपचार प्रभू त्यांना मिळेल विद्या योग्य ते त्या परमेश्वरा ट्रीटमेंट मिळेल आणि प्रभू परमेश्वरा त्यांना तुझं आरोग्य लाभेल अशी तू दया करावी आम्ही असं तुला प्रार्थना करतो विद्या प्रभू परमेश्वरा प्रभू विद्या तुला बसलेल्या प्रत्येक पटक्यांवर जे आरोग्य प्राप्त आहे विद्या त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होते आम्ही असं तुझ्याजवळ विनंती करीतो शिव बाबा आम्ही असं प्रार्थना करतो विद्या आमच्या पालकमंत्री यांच्याकरिता त्यांना प्रभू परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने तू भर करू तुझा जखम्याचा स्पर्श प्रभू ते असे तू कर बाबा आम्ही असं तुला विनंती करीतो विद्या परमेश्वरा प्रभू त्यांच्या त्या परमेश्वरा रायचा त्रास प्रभू परमेश्वरा त्याचा प्रभू परमेश्वरा गुडघ्यांचा त्रास प्रभू परमेश्वरा इतर ज्या व्याधी आहेत विद्या त्या सर्व येशूच्या दूर होते विद्या आणि प्रभू तू त्यांना तुझ्या आरोग्याने प्रभू त्या संपूर्णरित्या त्या परमेश्वरा भरावे आम्ही असं तुला विनंती करीतो या जखम्याचा स्पर्श प्रभू ते असे होऊ दे ही देखील आमची असं तुला नम्रतेची प्रार्थना आहे बापा त्यांच्या जीवनाला तो परमेश्वरा विशेष प्रकारे तुझ्या कृपेने तुझ्या शांतीने तुझ्या आरोग्याने प्रभू परिपूर्ण करावे आम्ही असं तुला विनंती करीत आहोत बापा प्रभू आम्ही असं प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ आहोत विद्या आमच्या आशीष मोठे दादा प्रभू आम्ही त्यांच्याकडे प्रार्थना करीतो त्यांनाही प्रभू आया तुझं आरोग्य दे प्रभू परमेश्वरा तुझा स्पर्श कर विद्या आणि प्रभू परमेश्वरा प्रत्येक प्रभू शरीरातील प्रभू अशुद्धपणा दूर प्रभू तू त्यांना विद्या तुझं सामर्थ्य प्रदान करावं आम्ही असं तुझ्याजवळ विनंती करतो बापा आम्ही असं तुला विनंती करतो की त्या प्रभू परमेश्वरा आमचे राजेश सिंगनकर प्रभू परमेश्वरा शोभा सिंगंटी प्रभू त्या परमेश्वरा त्यांच्या कुटुंबावर तो आशीर्वाद दे विद्या डेव्हिड वेरोनिका प्रभू त्या परमेश्वरा त्यांना देखील प्रभू तुझ्या कृपेने तू बर आम्ही असं तुला विनंती करतो की त्या कुटुंबातील प्रभू परमेश्वरा जे काही त्या परमेश्वरा सैतानाचे हल्ले आहेत सर्व नाश कर येशूच्या नावाने तू प्रभू तुझी सुख शांती त्यांना तू प्रदान करावी तो परमेश्वरा तुझं वात्सल्य त्याच्या सोबत बाबा आम्ही असं तुला विनंती करीतो तो परमेश्वरा प्रभू तुझं आरोग्य देखील प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू प्रदान कर प्रभू राय आम्ही असं तुला विनंती करीत आहोत बापा प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनाची विशेष प्रकारे काळजी घे त्यांच्या कुटुंबाची काळजी घे प्रभू आम्ही असं तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत धन्यवाद प्रभू राया कारण प्रभू परमेश्वरा आमच्या प्रत्येकाच्या जीवनांना तुझ्या कृपेने प्रभू तू चालवित आहेस प्रभू परमेश्वरा आमचे त्या परमेश्वरा राणी मार्डी वही प्रभू आम्ही त्यांच्याकडे प्रार्थना करतो त्यांनाही प्रभू परमेश्वरा जो तो आशीर्वाद दे विद्या प्रभू परमेश्वरा त्यांनाही तू स्पर्श करून प्रभू तुझं पूर्ण आरोग्य प्रदान करावं आणि प्रभू प्रत्येक अस्वस्थता प्रभू परमेश्वरा तू दूर करून विद्या प्रभू त्यांच्या जीवनाची काळजी घ्यावी आम्ही असं तुझ्याजवळ विनंती करीत प्रभू राया त्या परमेश्वरा प्रभू तू आमच्या प्रभू प्रत्येक प्रार्थना ऐकणारा आमचा जीवन देव आहे प्रभू परमेश्वर आमच्या काकुतीच्या वाणीकडे आपले कान लावणारा तू आमचा परमेश्वर आहे बापा प्रभू त्या परमेश्वरा प्रत्येक या प्रभू आजार लोकांकरिता तुझं प्रार्थना करतो की त्या इतर जे कोणी आजारी असतील त्या प्रत्येकांना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत प्रभू परमेश्वरा प्रत्येकाच्या जीवनाला तुझ्या कृपेने तुझं प्रभू परमेश्वरा आमच्याकडे प्रार्थना केले त्या परमेश्वरा सुनासर सिस्टर प्रभू त्याला देखील प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य तुझे विद्या तुझा स्पर्श तू त्यांना कर प्रभू आम्ही असं तुला विनंती करतो विद्या सुपर सिस्टर विद्या आम्ही त्यांच्याकडे प्रार्थना करतो विद्या प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझं अद्भुत कार्य करावं विद्या आणि तुझ्या आरोग्याने प्रभू तू त्यांना भरावे आम्ही हे देखील या सर्व तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत बापा प्रभू परमेश्वरा तू आम्हाकरिता त्या उदस्तंभावर आपली प्राणावधी दिली त्या परमेश्वरा आणि प्रभू आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रभू त्या परमेश्वरा तुझे आशीर्वाद तुझे आरोग्य प्रभू तू प्रदान केलेला आहे तुला आम्ही तुझे आभार मानतो प्रभुराया त्या परमेश्वरा त्या संबंधात आम्ही या समय जो प्रार्थना करतो की त्या प्रभू परमेश्वरा आमच्या प्रभू मेत्रोच्या संबंध कार्य करता प्रभू या कार्याचे प्रभू दिग्गज कर प्रभू तुझा आशीर्वाद दे आणि तुझ्या इच्छेने प्रभू सर्व काही त्या पुढे प्रभू परमेश्वरा आशीर्वादित तुला तू दया करावी आम्ही असं तुझ्यावर विनंती करत आहोत प्रभू आमच्या बिशप साहेब त्या सर्व पदाधिकारी वर्ग वर्ग त्या परमेश्वरा बाळक वर्ग सुवार्थिक मिशनरी प्रभू प्रत्येकांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू राय आम्ही तुला विनंती करतो की त्या की प्रभू तू दिलेल्या प्रभू परमेश्वरा या सेवेमध्ये प्रत्येकाचं प्रभू परमेश्वरा तू कार्य पण कर तुझ्या आशीर्वाद प्रत्येकास तू दे बापा आणि प्रभू परमेश्वरा प्रत्येकाच्या सेवेला प्रभू तू फलद्रूप करावे आम्ही असं तुझ्यावर विनंती करीत आहोत प्रत्येक मंडळांना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो की त्या प्रभू परमेश्वरा सदुदित प्रभू तुझ्या इच्छेमध्ये तुझ्या मार्गामध्ये प्रभू पुढे आणि पुढे चालण्यास आणि प्रभू परमेश्वरा तुझं गौरव तुझी महती प्रभू परमेश्वरा वर्णण्यास तुझा गजर करण्यास प्रभू प्रत्येकाला तुझी कृपा तू दे आम्ही असं तुला विनंती करीत आहोत मेथडी समवेत प्रभू परमेश्वराच्या इतर सेवामय संस्था आहेत बापा की तुझ्या राज्याच्या वाढीकरिता झटत आहेत प्रभू त्यासही आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू परमेश्वरा तुझ्या राज्याकरिता आत्मे जिंकले जात असताना प्रभू राया त्या परमेश्वरा प्रभू प्रत्येक सेवेला प्रभू तू आशीर्वादित कर त्या वृद्धिंगत कर आम्ही असं तुला प्रार्थना करतो
प्रभू राया आम्ही या समय तुझ्या चरणाजवळ उपस्थित आहोत की आमच्या प्रभू परमेश्वरा देशाकरिता राज्याकरिता शहराकरिता प्रभू आम्ही मध्यस्थी करीत प्रभू राया आम्ही तुला विनंती करतो की त्या परमेश्वरा की प्रभू आमच्या प्रभू परमेश्वरा या देशाला राज्याला प्रभू शहराला तुझ्या कृपेने चालेल प्रभू बाबा विशेष प्रकारे त्या परमेश्वरा या दिवसामध्ये प्रभू महामारी विद्या परिस्थिती पुन्हा एक बार प्रभू परमेश्वरा वाढत असताना प्रभू सर्व काही तुझ्या नियंत्रणात तुझे बापा आम्ही असं तुला विनंती करतो बापा परमेश्वरा लोकांचा निष्काळजीपणा प्रभू परमेश्वरा हा प्रभू त्या परमेश्वरा अधिकच वाढत असताना विद्या कोणाचा प्रादुर्भाव देखील प्रभू परमेश्वरा अधिक आणि अधिक प्रभू पुन्हा एक बार प्रभू परमेश्वरा वाढत असलेला आम्हाला दिसून येत आहे प्रभू आम्ही तुला विनंती करतो विद्या की प्रभू परमेश्वरा प्रभू या प्रादुर्भावामधून प्रभू परमेश्वरा आमच्या प्रत्येकाच्या जीवनाची काळजी घे प्रभू परमेश्वरा आमच्या अवतीभोवती तुझ्या प्रभू परमेश्वरा सुरक्षिततेचं आरोग्याचं वर्चस्व तुझे हे देखील आम्ही असं तुला विनंती करतो आणि प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रभू परमेश्वरा चांगली प्रतिकार शक्ती तू द्यावी आणि प्रभू आमचं जीवन तुझ्याद्वारे तू आशीर्वादित करावा आम्ही असं तुला हीच विनंती करीत आहोत पुन्हा एक बार परमेश्वरा आमच्या शासनाकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत परमेश्वरा सर्व उपाय योजना करीत असताना बाबा त्याला देखील बुद्धी ज्ञान पुरे आणि प्रभू राया त्या परमेश्वरा प्रभू ही परिस्थिती प्रभू परमेश्वरा प्रभू आठवड्यात आणण्याकरिता प्रभू परमेश्वरा योग्य ते त्या परमेश्वरा उपाय योजना राबवण्यात याव्या अशी देखील तू दया कर प्रभू आम्ही असं तुझ्याजवळ विनंती करीत आहोत वैद्यकीय क्षेत्रातील प्रभू परमेश्वरा कार्य करणाऱ्या प्रत्येक प्रभू प्रियजनांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो त्या प्रभू परिचारिकांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू परमेश्वरा डॉक्टरांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो त्या प्रभू परमेश्वरा जे विविध विद्यार्थी परमेश्वरा प्रभू या वैद्यकीय सेवेमध्ये प्रभू कार्यरत आहेत त्या हॉस्पिटलमधील प्रत्येक कर्मचाऱ्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो बापा प्रभू परमेश्वरा प्रत्येकाने प्रभू परमेश्वरा तुझी प्रभू परमेश्वरा लोकांची सेवा करीत असताना बापा तू त्यांना विशेष प्रकारे आशीर्वादित कर प्रभू त्या रुग्णांमध्ये प्रभू परमेश्वरा प्रभू त्या विशेष प्रकारे प्रभू ते असताना बापा त्यांच्या जीवनाची तू काळजी घे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबांनाही प्रभू तू आशीर्वादित कर आम्ही असं तुझ्याजवळ प्रार्थना करीत विद्या प्रभू आम्ही तुला विनंती करतो विद्या प्रभू परमेश्वरा ही जी काही दुसरी लाट प्रभू परमेश्वरा या संक्रमणाची पुन्हा एक बार उद्भवत आहे विद्या प्रभू त्या परमेश्वरा या परिस्थितीला प्रभू राया त्या परमेश्वरा तू प्रभू सर्वरित्या प्रभू परमेश्वरा समूळरित्या तू नाश करावा प्रभू आम्ही असं तुला विनंती करीतो आणि पुन्हा एक बार प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य प्रभू प्रत्येकाच्या जीवनांना लाभू दे ही देखील आम्ही असं तुला प्रार्थना करीतो परमेश्वर आमचा विश्वास आहे तो आमचा जिवंत देव आहे आणि जेव्हा तू आमच्या समोर बाबा आमच्या प्रत्येकाचं जीवन सुरक्षित राखणार आहे आणि तुझ्या इच्छेने सर्व काही प्रभू तुझ्या गौरवाकरिता आमच्या जीवनामध्ये घडून येणार आहे हा देखील आमचा विश्वास आहे प्रभू राया आज या उपासनेमध्ये आम्हा प्रत्येकाला तू सहभागी करून घेतलंस म्हणून आम्ही तुझे उपकार मानत आहोत प्रभू जे ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रभू अशांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत प्रत्येकाच्या जीवनावर प्रभू परमेश्वरा तुझा आशीर्वाद तुझी दैवी कृपा तू ठेवावी ही देखील आम्ही असं तुला विनंती करीतो प्रभू परमेश्वरा प्रभू जावळ्यांचा रविवार प्रभू आम्ही साजरा करीत असताना पित्या प्रभू यरूशलेम मध्ये तुझा विजयी प्रवेश पित्या प्रभू आम्ही त्या परमेश्वरा या ठिकाणी प्रभू तो आनंद आम्ही जेव्हा साजरा करतो पित्या आम्ही तुला विनंती करीतो प्रभू आम्ही तुझं यरूशलेम आहोत प्रभू आम्ही तुझं पवित्र मंदिर आहोत प्रभू आमच्या जीवनामध्ये तुझा विजयी प्रवेश होऊ दे आणि प्रभू सैतानी प्रत्येक बंधन तुटून प्रभू परमेश्वरा तुझ्याद्वारे आम्ही तुझ्या आशीर्वादित लोक व्हावे तुझ्या आशीर्वादित प्रजा व्हावी अशी तू दया करावी आम्ही असं तुला विनंती करतो प्रभू या उपासनेचा पुन्हा एक वार दावा आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत आमच्या परमेश्वरा जीवनांना तुझ्या कृपेने तू चालेल मान विमा गुरु आदर सन्मान आम्ही तुला देतो तुम्ही वेळ आमचं जीवन सर्वस्व तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करीत प्रार्थना आमचा धन्यता प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पुढे पुढे मागत म्हणून ऐकते आमेन प्रभूच्या नावाला धन्यवाद असो प्रभूची स्तुती असो प्रियानो यावेळेस आपण आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या शास्त्रभागाचं आपण वाचन करूया आपण यावेळेस लूक शुभ वर्तमान याचा 19वा अध्याय आणि वचन 28 ते 40 आपण यावेळेस वाचणार आहोत नवीन करार यातील लूक शुभ वर्तमान याचा 19वा अध्याय वचन 28 ते 40 आम्हाला सेनेप्रमाणे सांगते येशूचा यरूशलेमेत जयोत्सवाने प्रवेश या गोष्टी सांगून तो वर यरूशलेमकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफगे व बेथानी या गावाजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठविले तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे तेथे जातांचा ज्याच्यावर कोणीही तुम्ही तुमच्या समोर गावात जा म्हणजे तेथे जातांचा ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल ते सोडून आणा ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारलेस तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा तेव्हा ज्यांना पाठविले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यांना म्हणाले शिंगरू का सोडिता तेव्हा ते म्हणाले प्रभूला याची गरज आहे
मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले. आणि जसजसा तो पुढे चालला तसतसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरीत गेले. तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी मग कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती, ऊर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी, आपल्या शिष्यांना दटवा. त्याने म्हटले, मी तुम्हा सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. परमेश्वर देव वाचलेली वचने आज आमच्या मनोचिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रभू येशूच्या प्रेमळ व पवित्र नावात आपल्या प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आम्ही विशेष प्रकारे परमेश्वराच्या चरणाजवळ आज या प्रभुवारच्या उपासनेच्या माध्यमातून आम्ही उपस्थित आहोत. आणि जावळांचा रविवार अर्थात आमच्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताचा त्या यरुशलेम मध्ये जो जयोत्सवाने प्रवेश झालेला आहे त्या दृष्टिकोनातून आपण आपला आनंद जो आहे तो आजही आम्ही साजरा करीतो. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की आम्ही विशेष प्रकारे ही घोषणा देतो, हा गजर करीतो की होसांना होसांना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. माझ्या प्रियांनो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन हे पहिल्यांदाच यरुशलेम मध्ये झाले असे नव्हे, पण आम्ही या ठिकाणी विशेष करून पाहतो की ज्यावेळी जेव्हा तो यरुशलेम मध्ये प्रवेश करीत आहे एका विशिष्ट उद्देशाने त्याचा यरुशलेम मधील हा प्रवेश आम्हाला या ठिकाणी दिसून येतो. या अगोदरही जेव्हा यरुशलेमकडे तो आलेला आहे त्या प्रत्येक वेळी प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार केले. लोकांनी जेव्हा त्याच्या जीवनाकडे पाहिले, देवाचा एकुलता एक पुत्र, देवाने पाठविलेला मसीहा हाच आहे, ख्रिस्त हाच आहे, याची अनुभूती लोकांनी आपल्या जीवनामध्ये घेतली. आणि देवाचा आशीर्वाद, देवाच्या विशेष प्रकारे ज्या दैवी गोष्टी आहेत त्यांची देखील गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताकरवी त्यांनी आपल्या जीवनामध्ये ऐकल्या. पण माझ्या प्रियांनो, प्रत्येक वेळी प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये राहील, त्यांच्यामध्ये देवाचं जे कार्य आहे ते तो करीत असे. पण यावेळेस येत असताना आम्ही पाहतो की वचन आम्हाला सांगतं की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जक्कया याच्या घरून लुकरू शुभवर्तमानामध्ये जर आम्ही पाहिलं तर जक्कयाच्या इथून निघून तो आता यरुशलेमकडे जात असलेला आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारे आढळून येते की जेव्हा तो बेतफगे आणि बेतानी या गावाच्या दरम्यान तो आलेला आहे, तेथे थांबून त्याने आपल्या काही शिष्यास सांगितले की तुम्ही जा आणि पुढच्या गावामध्ये जाऊन तुम्ही एक शिंगरू जे आहे ते माझ्यासाठी घेऊन या. तुम्हाला गावामध्ये शिरताच त्या ठिकाणी जाताच जे शिंगरू तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येईल त्या शिंगरूला तुम्ही त्या ठिकाणी सोडवावे आणि माझ्याकडे आणावे. जर कोणी तुम्हाला विचारले तर तुम्ही म्हणावे, प्रभूला याची गरज आहे. आणि माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की जेव्हा तसेच त्यांच्यासोबत घडले त्यावेळेस त्या शिष्यांनी त्या धन्यांना म्हणजे त्या शिंगराच्या धन्यांना अशा प्रकारे सांगितले की प्रभूला याची गरज आहे. आणि त्या शिंगरूला विशेष प्रकारे घेऊन जाण्यास परवानगी त्या ठिकाणी त्या शिष्यांना मिळाली. आणि आम्ही पुढे पाहतो की जेव्हा ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन ते आलेले आहेत त्यावेळेस आम्हाला वचन लुकरू शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि त्याचं 35वा वचन जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी दिसून येते, मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले. आणि मग पुढे येशू यरुशलेमकडे अग्रेसर झालेला आहे ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसून येते. माझ्या प्रियांनो, हा जो प्रवेश आहे, हा जो यरुशलेम मध्ये जाण्याचा प्रभू येशू ख्रिस्ताचा उद्देश आहे, हा माझ्या प्रियांनो या घटनेकडे जेव्हा आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याच्या शेवटच्या टप्प्याकडे तो असलेला आम्हाला या ठिकाणी दिसून येतो. या भूतलावर परमेश्वराने ज्या योजनेअंतर्गत त्याला पाठविले ती योजना पूर्ण करण्याचा जणू काही वेळ, जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे. ही घटना, हा प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेम मधील जो प्रवेश आहे या गोष्टीला आमच्या समोर ठेवत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जे कार्य करण्याकरिता या जगामध्ये आला ते कार्य आता पूर्ण होणार आहे. आता थोड्या दिवसांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्या वधस्तंभावर आपली प्राणाहुती देणार आहे. या जगाच्या तारणाकरिता जेव्हा तो स्वतःचं बलिदान द्यावयास आलेला आहे ती वेळ, ती घटना निश्चितच जवळ आलेली आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताला देखील यावेळी जाणवलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही या ठिकाणी पाहतो की लोक जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत आहेत एक विशिष्ट प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला पाहत असताना त्यांनी या ठिकाणी गजर केलेला आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताला पाहत असताना त्यांनी विशेष प्रकारे या गोष्टीचा आनंद केलेला आहे की त्यांच्यासाठी देवाचा आशीर्वाद जो आहे तो त्यांच्याकडे आलेला आहे. आणि आम्ही जर पाहिलं तर आम्ही जी घोषणा करीतो ती घोषणा अर्थात होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि उर्ध्वलोकी गौरव, अशा प्रकारे लूका शुभवर्तमानामध्ये दिलेली ही घोषणा त्या लोकांनी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहताच क्षणी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे किंवा तो गजर त्यांनी त्या ठिकाणी केला. माझ्या प्रियांनो, होसान्ना या नावाचा अर्थ जर आम्ही पाहिला तर आम्हाला दिसून येईल की होसान्ना म्हणजे आम्हाला वाचव. जर आम्ही स्तोत्र 118 आणि त्याचं 25 वचन जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी या होसान्ना नावाचा अर्थ आम्हाला दिसून येतो की लोक देखील त्या ठिकाणी परमेश्वराला म्हणत आहे की हे देवा आम्हाला वाचव, हे देवा परमेश्वरा तू आम्हावर उत्कर्ष पाव, अशा प्रकारे त्यांनी परमेश्वराला विनंती केलेली आहे. आणि या ठिकाणी जेव्हा होसान्ना प्रभू येशू ख्रिस्ताला ते म्हणत आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताचं जणू काही गौरव ते करीत आहे असं नव्हे. प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी त्याची महती वर्णित आहे अशा प्रकारे नव्हे, पण होसान्ना जेव्हा ते म्हणत आहे त्यावेळेस प्रभूला ते म्हणत आहे की हे प्रभू तू आता आम्हाला वाचव, हे प्रभू तू आता आम्हाला वाचव. आम्ही ज्या त्रासामध्ये आहोत, ज्या संकटामध्ये आहोत, ज्या अडचणीमध्ये आहोत, ज्या दुविधेमध्ये आहोत, ज्या हालअपेष्टेमध्ये आहोत, परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताला ते त्या ठिकाणी म्हणत आहे होसान्ना होसान्ना, हे प्रभू तू आम्हाला वाचव. माझ्या प्रियांनो, जर या इस्रायल लोकांच्या जीवनाकडे आम्ही पाहिलं किंवा यरुशलेम मध्ये राहणाऱ्या या विशेष प्रकारे जे यरुशलेम निवासी होते यांच्याकडे जर आम्ही पाहिलं, त्यांना कुठल्या गोष्टीपासून वाचविण्याची आवश्यकता होती, कुठल्या गोष्टीपासून त्यांचा बचाव व्हावा याकरिता ते विनंती करीत होते. जर याकडे आम्ही पाहिलं, त्याची पार्श्वभूमी जर जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तर आम्हाला दिसून येते या यहुदी लोकांना किंवा विशेष प्रकारे नियमशास्त्राप्रमाणे हे सांगण्यात आलं होतं की तुम्हाला तुमच्यासाठी एक राजा जो आहे तो परमेश्वर पाठविणार आहे. आणि ज्याप्रमाणे आपण आव्हानाच्या समय वचन वाचलेलं आहे, जकर्याचं पुस्तक याचा 9 अध्याय 9 वचन त्या ठिकाणी म्हटलं, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून तो येत आहे. जेव्हा लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिले की तो शिंगरावर बसून येत आहे, गाढवीच्या त्या पिलावर बसून येत आहे, त्यांना जणू काही त्या नियमशास्त्रातील या भविष्यवाणीची आठवण झाली की आमच्याकडे जो येत आहे तो या शिंगरावर बसून येणारा हा निश्चितच देवाचा राजा आहे. प्रभू परमेश्वराने आमच्याकरिता जे अभिवचन दिलं की यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, हा राजा आमच्याकडे आलेला आहे, या गोष्टीची खात्री त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पटली. पण माझ्या प्रियांनो, परमेश्वर देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला राजा म्हणून या जगामध्ये का पाठविलं याची जर माहिती आपण करून घेऊ पाहिली तर पापांच्या बंधनातून आम्हाला मुक्त करण्याकरिता, आम्हाला पापांची क्षमा देण्याकरिता, आम्हावर जे काही सैतानाचं अधिपत्य आहे ते आमच्या जीवनातून नष्ट व्हावं याकरिता, आम्हाला सार्वकालिक जीवनाचे भागीदार व्हावे याकरिता त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठविलं. जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. माझ्या प्रियांनो, हा येशूला पाठविण्याचा एक उद्देश होता. पण जेव्हा यरुशलेम निवासी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत आहे, त्यांना या ठिकाणी वाटत आहे की जेव्हा देवाचं वचन आम्हाला किंवा नियमशास्त्र आम्हाला सांगते की तुझ्याकडे पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तू गजर कर, आनंद कर, जयघोष कर, त्यांना असं वाटत आहे की ज्या विशेष प्रकारे राजकीय परिस्थितीमध्ये ते आहेत, ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये ते आहेत, त्यांच्यावर विशेष प्रकारे ज्या शासनाचं अधिपत्य चालू आहे त्या शासनाच्या अधिपत्यातून त्यांना सोडविणारा राजा त्यांच्याकडे येत आहे, त्यांनी अशा प्रकारे या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो, येशूला पाहताच क्षणी ते त्या ठिकाणी गजर करू लागले, जयघोष करू लागले की आता या रोमी साम्राज्याच्या हातून सोडविणारा आम्हाला एक राजा जो आहे तो आमच्याकडे आलेला आहे. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी आम्ही एक गोष्ट लक्षात घेतो, जर राजा जो आहे त्यांच्याकडे आलेला आहे, त्यांची सोडवणूक करण्याकरिता जर आलेला आहे तर निश्चितच त्यांना हे वाटत आहे की आता हा राजा जो आहे आमच्यासाठी या रोमी साम्राज्यासोबत लढाई करेल आणि त्यांना त्यांची सोडवणूक जो आहे तो त्याच्यातून करेल, यांचं जे अधिपत्य आहे हा नष्ट करेल आणि देवाचं अधिपत्य आमच्या जीवनावर प्रस्थापित करेल, एक नवीन राजा आम्हाला भेटेल. राजकीय दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, जगिक दृष्टिकोनातून हा तो विचार करीत होते. पण माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जगिकरित्या किंवा राजकीय दृष्टिकोनातून राजा म्हणून तो त्यांच्याकरिता आला नव्हता किंवा तो आमच्याकरिता आलेला नाही. आम्ही जर पाहतो, येशू ख्रिस्त जो आहे तो आमच्या जीवनामध्ये आमचा राजा होण्यास आलेला आहे, पण आम्हाला त्या सैतानाच्या बंधनातून सोडविण्याकरिता, कुठल्या राजकीय परिस्थितीतून सोडविण्याकरिता नव्हे.
वचन तर आम्हाला सांगतात जे अधिकारी तुमच्यावर नेमले गेलेले आहेत त्यांच्या तुम्ही अधीन असा. पण माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव जर आमच्या जीवनामध्ये आमची हालअपेष्टा होत आहे, आमच्या जीवनामध्ये जर आम्ही कुठलं दुःख सहन करीत आहोत, त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर देव आम्हाला आमचं संरक्षण करेल, आम्हाला तो सुरक्षित राखेल याची शाश्वती त्याने आम्हाला दिलेली आहे. पण जे कोणी अधिपती आमच्यावर आहेत, अधिकारी आमच्यावर आहेत, त्यांच्याही आम्ही अधीन असावे हे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. जुन्या करारातही आम्हाला याविषयी सांगण्यात आलेलं आहे हे आम्ही पाहतो. पण माझ्या प्रियांनो, आम्ही जेव्हा या यरूशलेम निवासियांकडे पाहत आहोत, येशूकडे जेव्हा ते पाहतात, ते म्हणतात की धन्यवाद, होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. हा लोक समुदाय जर आम्ही पाहिला, यांचा दृष्टिकोन हा क्षणिक होता. यांचा दृष्टिकोन जो आहे तो जगिक होता. यांचा दृष्टिकोन जो आहे तो त्यांच्या जीवनामधील जी सामाजिक परिस्थिती होती ती परिस्थिती बदलून टाकणारा जणू काही त्यांच्या जीवनामध्ये असं त्यांना वाटत होतं. पण प्रभू येशू ख्रिस्त केवळ तेवढ्यापुरताच आलेला नाही, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली नाही. कारण माझ्या प्रियांनो, या लोक समुदायाकडे जर आम्ही पाहिलं तर हा लोक समुदाय जो आहे, जो आता प्रभू येशू ख्रिस्ताचा आनंदाने स्वागत करीत आहे, थोड्याच दिवसात प्रभू येशू ख्रिस्ताचा धिक्कार देखील त्यांनी केला. हाच लोक समुदाय आहे, हेच यरूशलेम निवासी आहेत जे प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसाना अर्थात हे प्रभू आम्हाला वाचव. हे प्रभू जवळ या आपली एक विनंती त्यांनी सादर केली. पण जेव्हा आम्ही पाहतो पिलाताच्या समोर त्याला उपस्थित करण्यात आले, हेच यरूशलेम निवासी काय म्हणतात, याला वधस्तंभी खिळा आणि बरब्बाला सोडा. कारण त्यांचा जो दृष्टिकोन होता तो राजकीय दृष्टिकोन त्यांनी ठेवला, जगिक दृष्टिकोन त्यांनी ठेवला. आणि जेव्हा येशू ख्रिस्त तो पूर्ण करीत नाहीये, ते त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्यांच्या शब्दांपासून, त्यांच्या त्या घोषणेपासून ते परावृत्त झालेले आहेत, ते त्या ठिकाणी बदलून गेलेले आहेत. ते त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्यांनी स्वागत केलं होतं, प्रभू येशू ख्रिस्तासमोर जी आपली विनंती सादर करीत होते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाचा जे जयघोष करीत होते, ते आम्ही पाहतो पुढे चालून प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभी खिळा ही मागणी पिलाताकडे ते करू लागले, त्यांच्या शासनाकडे करू लागले. ज्या शासनापासून येशूने त्यांना सोडवावे ही विनंती ज्यांनी या यरूशलेम मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जो हा जयोत्साहाने प्रवेश झाला, या ठिकाणी जी विनंती केलेली आहे, पुढे चालून आम्ही पाहतो की हेच लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा विरोध करीत आहेत, धिक्कार करीत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभी खिळा ही मागणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे यांचा दृष्टिकोन जो आहे तो जगिक आहे, क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, तात्पुरता आहे. माझ्या प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये तात्पुरता आनंद देण्याकरिता आलेला नाही. आमचा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आम्हाला तात्पुरता आमच्या जीवनामध्ये शांती लाभावी याचकरिता तो आलेला नाही. आमचा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आम्हाला तात्पुरतं एखाद्या बंधनातून सोडवावं याचकरिता तो या जगामध्ये आलेला नाही. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये तात्पुरतं एखाद्या दुःखातून आम्हाला बाहेर काढावे याचकरिता तो आलेला नाही. आमचा प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवन देण्याकरिता आम्हासाठी या जगामध्ये आलेला आहे. हे सार्वकालिक जीवन आध्यात्मिक आहे, हे सार्वकालिक जीवन शारीरिकरित्या आहे, हे सार्वकालिक जीवन मानसिकरित्या आहे, हे सार्वकालिक जीवन जगिकरित्या आम्ही जे जीवन जगत आहोत त्यामध्येही आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त तात्पुरता म्हणून आमच्या जीवनाचा राजा होण्यास तो आलेला नाहीये, तो सनातन काळासाठी आमचा राजा आहे, याकरिता तो आम्हासाठी या जगामध्ये आलेला आहे. माझ्या प्रियांनो, आम्ही या ठिकाणी जर पाहिले, या लोकांनी मोठा आनंद केलेला आहे. हा आनंद करीत असताना त्यांनी काय केलं, प्रभू येशू ख्रिस्ताला पाहून केवळ त्यांनी जयघोष केला नाही, गजर केला नाही, पण ज्या मार्गाने तो चालत आहे, जसा तो पुढे जात आहे, तसे त्यांनी त्यांची जी वस्त्र आहे ती त्या ठिकाणी त्या रस्त्यावर टाकलेली आहेत, त्या मार्गावर टाकलेली आहे की आमचा राजा पुढे येत असताना त्याचे पाय जमिनीवर लागू नये, त्याच्या पायाला कदाचित त्या जे धोंडे असतील, जे दगड असतील, त्याची कुठली ठेस लागू नये, ते ऋतू नये, या उद्देशाने त्यांनी त्या ठिकाणी जणू काय प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वागत मोठ्या आनंदाने केला. जे त्यांचं होतं ते प्रभूच्या समोर ठेवलं. पुढे जर आम्ही पाहतो तर आम्हाला वचन हे देखील सांगतं की त्यांनी खजुरीच्या झाडाच्या ज्या झावळ्या आहेत त्या देखील आपल्या हातामध्ये घेऊन त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा जयघोष केलेला आहे, त्याच्या नावाचा गजर त्यांनी केलेला आहे. ही देखील गोष्ट आम्हाला या ठिकाणी सांगते. माझ्या प्रियांनो, या गोष्टींकडे जर आम्ही पाहतो तर हे पहिल्यानेच घडलेले आहेत अशा गोष्टी नव्हे, पहिल्यानेच ते करत आहेत किंवा एखादी नवीन गोष्ट ते करीत आहेत असेही नव्हे. कारण जुन्या करारामध्ये या गोष्टींचा उल्लेख आम्हाला प्रामुख्याने आढळून येतो. जर आम्ही पाहिलं तर आम्हाला दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे गाढवावर बसून आलेला आहे, गाढव जे आहे ते विशेष प्रकारे शांती आणि कन्सिलिएशनचं ते एक प्रकारे प्रतीक आहे.
गाढव केवळ कामकाजापुरताच नव्हे, गाढव केवळ विशेष प्रकारे परिश्रम करण्याकरिताच नव्हे, पण त्यासोबत तो शांतीचं देखील प्रतीक आहे, ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून आम्ही पाहतो की वचन सांगतं, जेव्हा आम्ही जकर्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय 9व वचन जर पाहिलं तर वचन म्हणतो तो न्याय यशस्वी आहे, तो लीन आहे, तो गाढवावर गाढवीच्या पिल्लावर शिंगरावर बसून तो येत आहे. का या ठिकाणी शिंगराचा उपयोग केलेला आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे, तर माझ्या प्रियांनो त्याची जी लीनता आहे ती लीनता प्रभू येशू ख्रिस्ताच्याही जीवनातून ती प्रगट होत आहे. याकरिता आम्हाला याचा उल्लेख या ठिकाणी आढळून येतो. कारण जर घोड्यावर बसून तो आला असता तर घोडा जो आहे तो निश्चित अर्थाने युद्धाकरिता त्याचा उपयोग होतो. युद्धामध्ये जर तुम्ही जात आहात तर घोड्यावर बसून तुम्ही युद्ध करण्याकरिता जाता, गाढवावर बसून कोणी युद्ध करण्याकरिता जात नाही. कारण युद्ध करीत असताना त्या ठिकाणी लीनता नव्हे, त्या ठिकाणी आवेश हवा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आवेश दाखविण्याकरिता नव्हे, पण देवाच्या द्वारे जी लीनता त्याच्या जीवनामध्ये होती ती लीनता आमच्या जीवनामध्ये प्रगट व्हावी, आम्हाला प्राप्त व्हावी, याकरिता प्रभू येशू ख्रिस्त लीनतेने तो आमच्याकडे आलेला आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो या गाढवाचा उपयोग जो आहे, त्या शिंगराचा उपयोग जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला. आणि आम्ही जर जुन्या करारात पाहतो पहिले राजाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 33वा वचन जर आम्ही पाहिलं तर आम्हाला त्या ठिकाणी देखील दिसून येते की दावीद राजाने त्याचा जो मुलगा शलोमोन आहे त्याला देखील लोकांना सांगितले की गिहोन या ठिकाणी त्याला गाढवावर बसून तुम्ही आणावे, अशा प्रकारे तो त्यांना आदेश देतो. म्हणजे गाढवावर बसून येणे कुठली नामुष्कीची गोष्ट नव्हे, कुठल्या लज्जास्पदाची ती गोष्ट नव्हे, पण गाढवावर बसून येणे हा देखील एक सन्मानाचा भाग होता. हे जुन्या करारातील भाग घटना आम्हाला विशेष प्रकारे सांगतात. राजाला जेव्हा त्या ठिकाणी लोकांसमोर प्रस्तुत करण्यात येईल, आम्ही पाहतो दाविदाने लोकांना सांगितले की माझा मुलगा जो राजा तुमचा होणारा पुढील जो राजा आहे त्याला तुम्ही गाढवावर बसून गिहोन या ठिकाणी घेऊन या, वचन आम्हाला तेथे सांगतं. म्हणजे गाढवावर बसून येणे ही देखील एक प्रतिष्ठित गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. दुसरी गोष्ट जर आम्ही या ठिकाणी पाहिली, जेव्हा त्यांनी आपली वस्त्र रस्त्यावर त्या ठिकाणी टाकलेली आहे, तर या यरुशलेम निवासियांनी पहिल्यांदाच ही गोष्ट केली असे नव्हे. जुन्या करारामध्ये जर याचा उल्लेख आम्ही पाहतो तर दुसरे राजाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि त्याचं 13व वचन जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये आम्हाला दिसून येतं की जेव्हा येहू राजा लोकांकडे येत होता त्यावेळेस लोकांनी त्याला राजा म्हणून जेव्हा स्वीकारले त्यावेळेस आपली वस्त्र त्यांनी रस्त्यावर त्या ठिकाणी पांघरलेली आहे, त्यांनी टाकलेली आहे. जेव्हा एखाद्या राजाचा आपण आपल्या जीवनामध्ये राजा म्हणून स्वीकार करतो त्यावेळेस वस्त्र त्याच्या समोर टाकणे म्हणजे हा एक सन्मानाचा भाग होता, हा एक आदराचा भाग होता. आणि जेव्हा येहू राजाचा स्वीकार जेव्हा लोकांनी त्यावेळेस केलेला आहे त्यावेळेस आम्ही पाहतो की आपल्या राजाचा सन्मान म्हणून त्यांनी आपली वस्त्र जी आहे ती त्याच्या समोर त्या मार्गावर टाकलेली आहे. म्हणजे यरुशलेम निवासियांनी प्रभू येशूसाठी जी गोष्ट केली ही काही नवीन केलेली नाही. त्यांच्यासाठी जो काही विशेष प्रकारे अगोदर त्यांच्यासाठी जी लावण्यात आलेली गोष्ट होती त्याचा स्वीकार त्यांनी करून त्याचं जणू काही पालन त्यांनी या ठिकाणी येशूचा राजा म्हणून स्वागत करीत असताना केलेली ही गोष्ट आम्हाला दिसून येते. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो विशेष प्रकारे जे खजुरीच्या झाडाच्या ज्या झावड्या आहेत या देखील जेव्हा लोक परमेश्वराच्या जवळ येणार आहेत, परमेश्वराला नतमस्तक होणार आहेत, परमेश्वराच्या समोर उपासनेकरिता येणार आहेत, त्यावेळेस त्यांनी आपल्या हातामध्ये खजुरीच्या झावड्या घेऊन उत्सव करावा अशी आज्ञा परमेश्वराने जुन्या करारात दिलेली आहे. लेवियाचं पुस्तक याचा 23वा अध्याय आणि 40वा वचन जर आम्ही पाहिलं, लेवी 23 आणि 40 वचनामध्ये सांगितलं जेव्हा देवाजवळ याल तेव्हा खजुरीच्या झावड्या घेऊन उत्सव करावा अशी आज्ञा परमेश्वराने केली. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वागत जेव्हा ते करीत आहे तेव्हा मोठ्या आनंदाने ते करीत आहे, उत्सव करीत आहे. आणि वचनाप्रमाणे ते उत्सव करीत आहे की जेव्हा तुम्ही देवाजवळ याल तेव्हा खजुरीच्या झावळ्या हाती घेऊन तुम्ही परमेश्वराच्या जवळ या, हे वचन या ठिकाणी सांगतं. तुम्ही उत्सव करा, ही आज्ञा जी परमेश्वराने त्यांना दिली होती त्याचंच पालन जणू काही येशूला आपल्या जीवनामध्ये त्या यरुशलेममध्ये स्वीकारत असताना, त्याचा प्रवेश होत असताना हा उत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला. म्हणजे त्यांनी कुठली गोष्ट नवीन केलेली नाही, जी अगोदर झालेलं आहे, ज्याची आज्ञा केलेली आहे, जे लावून दिलेलं आहे त्याचप्रमाणे ते वर्तले. पण माझ्या प्रियांनो त्यांचा उद्देश जगिक होता, त्यांचा उद्देश क्षणिक होता. त्यांचा उद्देश जो आहे तो राजकीय त्यांच्या त्या संकटातून, राजकीय त्या अधिपत्यातून, रोमी साम्राज्याच्या त्या अधिपत्यातून त्यांची सोडवणूक व्हावी हा त्यांच्या मागचा हेतू असलेला आम्हाला ठिकाणी दिसून येतो. पण प्रभू येशू ख्रिस्त तेवढ्या पुरताच आलेला नाही, त्यांचा विश्वास देखील तात्पुरता त्यांनी प्रभूवर ठेवला.
आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो, या यरुशलेम निवास्यांसारखं आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारायचं नाही. नियमितपणे किंवा लावून दिलेल्या प्रार्थना करूनच प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारायचं नाही आहे की दर वर्षाप्रमाणे यावर्षी प्रार्थना करू आणि आम्ही परत माघारी जाऊ आणि जसे आहे आम्ही तसे परत वर्षभर जगू. पुन्हा वर्षभराने जेव्हा एखादा दिवस येईल त्या दिवशी पुन्हा एक वार आम्ही प्रार्थनापूर्वक जशी लावून दिलेली आहे तशीच प्रभूकडे येईल. वचन या ठिकाणी म्हणते क्षणिक आनंदाकरिता नव्हे, क्षणभंगूर गोष्टींसाठी नव्हे, पण माझ्या प्रियांनो सार्वकालिक गोष्टींकरिता आम्हाला प्रभूकडे यावयाचे, आम्हाला प्रभूकडे आपली दृष्टी लावायची आहे. या लोकांनी काय केलं, त्यांच्या जीवनामध्ये जो आनंद ते करीत होते तो केवळ क्षणिक करीत होते. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला तेवढ्या पुरता आनंद देण्याकरिता आलेला नव्हे, पण आम्ही आमच्या जीवनाचा विश्वास त्याच्यावर तेवढ्या पुरताच ठेवावा असे नव्हे. वचन आम्हाला सांगतं की ख्रिस्त जो आहे तो आमच्या विश्वासाचा पाया आहे. जीसस इज द फाउंडेशन ऑफ आवर फेथ. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आमच्या जीवनाचा पाया आहे, माझ्या प्रियांनो, आम्हाला त्याच्यावर आपलं जीवन उभारावयाचं आहे. तात्पुरत्यासाठी नव्हे, क्षणभंगुरीत्यासाठी नव्हे, एका दिवसापुरतं नव्हे, पण माझ्या प्रियांनो जे आयुष्य प्रभूने आम्हाला दिलेलं आहे त्या संपूर्ण आयुष्याकरिता आम्हाला आमचं जीवन, प्रभू जो आमच्या जीवनाचा पाया आहे त्याच्यावर आम्हाला उभारावयाचं आहे. वचन आम्हाला हे देखील सांगतं की संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बुद्धीने देवावर प्रीती कर. मत्ती सुवर्तमान याचा 22वा अध्याय 37वा वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, यरुशलेम निवासी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करीत होते ते संपूर्ण मनाने त्यांनी प्रीती केलीच नाही. हे आम्ही खात्रीपूर्वकरित्या आम्ही या ठिकाणी बोलू शकतो. का? कारण जेव्हा आम्ही पाहतो पिलातासमोर त्याला उभे करण्यात आले, याच यरुशलेम निवासियांनी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभी केला ही घोषणा त्यांनी त्यावेळेस केली. जी घोषणा आज करीत आहे किंवा या जावळ्यांच्या रविवारी करत आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेम मध्ये जेव्हा प्रवेश होत आहे या दिवशी जेव्हा घोषणा करीत आहे की प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, पण काहीच दिवसानंतर ते म्हणतात की याला वधस्तंभी किडा. कारण माझ्या प्रियांनो, त्यांनी संपूर्ण मनाने, जीवाने, शक्तीने, त्यांनी संपूर्ण बुद्धीने देवावर प्रीती केलेली नाही, त्या ख्रिस्तावर प्रीती केलेली नाही. त्यांची तात्पुरती ती प्रीती. वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराची मनोभावे तुम्ही सेवा करा. पहिले शमूएल याचा 12वा अध्याय 20वा वचन आम्हाला सांगतं मनोभावे आम्ही परमेश्वराची सेवा करावी. हे लोक जेव्हा प्रभूकडे पाहत आहेत, प्रभूची सेवा करू पाहत आहेत, प्रभू परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी राजा म्हणून स्वीकारू पाहत आहेत, मनोभावे नव्हे, तात्पुरते, तेवढ्या वेळेसाठी त्या रोमी साम्राज्याच्या हातून सोडवावे, केवळ तेवढ्या पुरता त्यांचा हा जगित उद्देश पूर्ण व्हावा, केवळ तेवढ्या पुरता. पण प्रभू येशू ख्रिस्त तेवढ्या पुरता आलेला नाही. म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावर जो विश्वास ठेवित आहोत, या यरुशलेम निवासियांसारखा आम्ही विश्वास ठेवू नये. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वर विश्वास ठेवत असताना आम्ही त्या विश्वासामध्ये स्थिर राहावे. वचन आम्हाला सांगतं पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 16वा अध्याय 13वा वचन की विश्वासात तुम्ही स्थिर राहा. आमचा विश्वास जो आहे तो डळमळता नसावा. आमचा विश्वास जो आहे तो तात्पुरत्या गोष्टींवर अवलंबून नसावा. आमच्या विश्वासामध्ये आम्ही स्थिर असावे. वचन हे देखील सांगतं जेव्हा या विश्वासामध्ये आम्हाला स्थिर राहायचं आहे तर विश्वासासंबंधी सुयुद्ध ते कर. जर आम्ही पहिले तिमोथेला पत्राचा 6वा अध्याय त्याचा 12वा वचन आम्ही पाहिलं तर पौल जेव्हा तिमोथेला बोध करीत आहे, त्याला त्याच्या देवाच्या सेवा कार्यामध्ये, देवामध्ये टिकून राहण्यास जेव्हा तो त्याला प्रबोधन करीत आहे, त्यावेळेस आम्ही पाहतो तो म्हणतो विश्वासासंबंधी जे सुयुद्ध ते तू कर. आज माझ्या प्रियांनो, या वचनाचं लावून आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचं. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला राजा म्हणून जेव्हा आम्ही स्वीकारलेला आहे किंवा आज पुन्हा एक वार आम्ही जेव्हा स्वीकारत आहोत, तर त्याच्यावर आमचा जो विश्वास आहे त्या विश्वासासंबंधी जे सुयुद्ध ते आम्ही करावं. फक्त युद्ध नव्हे, पण जे सुयुद्ध आहे ते आम्ही करावं, हे देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं. आम्हाला माझ्या प्रियांनो, देवाचं वचन हे देखील सांगतं जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. मत्ती सुवर्तमान याचा 24वा अध्याय 13वा वचन सांगतं शेवटपर्यंत जो टिकून राहील तोच तरेल. आज जर आम्ही आमचा विश्वास त्या प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवून त्याला आमच्या जीवनामध्ये स्वीकारून आमच्या विश्वासासंबंधाने जर सुयुद्ध ते आम्ही करू, विश्वासामध्ये स्थिरता जर आपण प्राप्त करू, तर माझ्या प्रियांनो, शेवटपर्यंत जर आम्ही टिकून राहिलो तरच आम्ही तरणार आहोत, तरच आमचं तारण निश्चित आहे, तरच आम्हाला सार्वकालिक जीवन आहे, तरच आम्हाला आनंद आहे, तरच आम्हाला शांती आहे, तरच आम्हाला पापांची क्षमा आहे, तरच आम्हाला आमच्या जीवनामध्ये देवाद्वारे जे आशीर्वाद आहे ते आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. यरुशलेम निवासियांसारखं माझ्या प्रियांनो, तात्पुरत्या येशू ख्रिस्ताकडून आम्ही अपेक्षा ठेवू नये.
तात्पुरत्या येशू ख्रिस्ताकडून आशीर्वादांची अपेक्षा आम्ही आपल्या जीवनामध्ये ठेवू नये. परमेश्वराकडून आशीर्वादांची अपेक्षा जर आम्ही करत आहोत तर माझ्या प्रियांनो शेवटपर्यंत त्याच्या विश्वासामध्ये टिकून राहू, त्याच्यामध्ये टिकून राहू. त्याला आमच्या जीवनामध्ये आम्ही राजा म्हणून जेव्हा स्वीकारलेला आहे तर एक विश्वासू प्रजेप्रमाणे आम्ही त्याला समर्पित राहू. याच्यासाठी आम्ही स्वतःला कटिबद्ध करून घेणे गरजेचे आहे. याच्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित करून घेणे गरजेचे आहे. कारण माझ्या प्रियांनो आपल्या धीराने आम्ही जीव मिळविणार आहोत. आमच्या धीराने आम्ही आमच्या जीवनामध्ये जीव जो आहे तो मिळविणार आहोत. जीव अर्थात काय? देवाचा आशीर्वाद, देवाची शांती, देवाचा आनंद, देवाची कृपा ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळणार आहे. पण आम्हाला त्यासाठी विश्वास जो आहे प्रभूमध्ये शेवटपर्यंत आम्हाला टिकवून ठेवायचा आहे. आज विशेष प्रकारे यरुशलेम मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जो विजय प्रवेश आहे, या प्रवेशामध्ये आमच्या जीवनामध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. आमच्या जीवनामध्ये तो प्रवेश करू पाहत आहे. अद्यापही जर येशूचा प्रवेश आमच्या जीवनामध्ये झालेला नाही तर आज परमेश्वर देव आम्हाला संधी देतो की त्या ख्रिस्ताला आम्ही जयोत्सवाने आमच्या जीवनामध्ये स्वीकारावं, आमच्या जीवनाचा राजा त्याला करून घ्यावा, आमच्या जीवनाचं समर्पण त्याला करावं, आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याला प्राधान्य द्यावं, आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याला आद्यस्थान द्यावं, आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या परमेश्वराची घोषणा करावी आणि त्याचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये सनातन कालासाठी आम्ही प्राप्त करून घ्यावे. परमेश्वर देव हा सार्वकालिक आशीर्वाद देणारा आमचा जिवंत देव आहे आणि त्या येशूद्वारे हा सार्वकालिक जीवनाचा आनंद आशीर्वाद त्याने आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो प्रभूच्या दुसऱ्या आगमनाची वेळ फार जवळ आलेली आहे. आज सध्या जगातील ज्या गोष्टी आम्ही पाहत आहोत, महामारीची परिस्थिती असो, विशेष प्रकारे समस्या असो, अडचणी असो, मोठे मोठे जे युद्ध असतील, देश देशावर उठत आहेत, अशा प्रकारच्या परिस्थिती असतील, माझ्या प्रियांनो आम्हाला सांगतं की प्रभूच्या आगमनाची वेळ जी आहे निश्चितच जवळ आलेली आहे. म्हणून माझ्या प्रियांनो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार जेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये त्याचा राजा म्हणून केलेला आहे, त्याच्या दुसऱ्या आगमनाकरिता देखील आम्ही आपल्या जीवनामध्ये तयार असावे. याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन आम्हाला सांगतं, प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे, आपली मने स्थिर करा, धीर धरा व विश्वासामध्ये खंबीर व्हा. माझ्या प्रियांनो आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या त्या आगमनाची वेळ आमच्या जीवनामध्ये जेव्हा झालेली आहे, आमची मने आम्हाला स्थिर करायची आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये धीर धरावयाचा आहे. जो विश्वास आम्ही प्रभूवर ठेवत आहोत त्या विश्वासामध्ये आम्हाला स्वतःला खंबीर करून घ्यावयाचा आहे. आणि म्हणून आम्ही आपल्या जीवनामध्ये त्या ख्रिस्ताचा स्वीकार करण्यास आपलं जीवन आपण समर्पित करूया. आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा राजा म्हणून स्वीकारत असताना आपण आपला विश्वास त्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बुद्धीने आम्ही आपला विश्वास त्याच्यावर ठेवूया आणि तोच आमच्या जीवनाचा पाया आहे, तोच आमच्या आशीर्वादाचा स्रोत आहे. त्याला आम्ही आपल्या जीवनामध्ये स्वीकारूया. या यरुशलेम निवासियांनी ज्याप्रमाणे घोषणा केली, माझ्या प्रियांनो ती तात्पुरती घोषणा नव्हे, पण आम्हाला विशेष प्रकारे आमच्या सनातन कालच्या जीवनासाठी ती अविरत घोषणा आम्हाला आमच्या जीवनामध्ये करावयाची आहे की होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी शांती आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या देवाला, परमेश्वराला विशेष प्रकारे आमच्या जीवनाद्वारे गौरव मिळावं, हीच माझ्या प्रियांनो आमच्या जीवनातून आम्ही सदोदित प्रयत्न करणे गरजेचे आहे. हाच आमच्या जीवनामध्ये हा प्रयत्न असावा. यासाठी माझ्या प्रियांनो आम्हाला समर्पित व्हावयाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा राजा आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनाचा राजा असून आम्ही त्याची प्रजा आहोत. आज या जगामध्ये जेथे कोठे आम्ही आहोत, आम्ही जेथे कोठे राहत आहोत, जेथे कोठे काम करीत आहोत, जेथे कोठे आम्ही वावरत आहोत, जेथे कोठे उठत आहोत, बसत आहोत, त्या प्रत्येक ठिकाणी तो राजा आमच्या जीवनातून प्रगट झाला पाहिजे. वचन म्हणतं तुम्ही प्रकाशाची प्रजा आहात आणि म्हणून तुम्ही प्रकाशाची प्रजा असताना प्रकाशाची तुम्ही कार्य करा हे देवाचं वचन सांगतं. माझ्या प्रियांनो आम्ही त्या देवाची प्रजा असताना आमच्या जीवनातून त्या देवाचं गौरव होणे गरजेचं आहे. तात्पुरतरित्या गौरव आम्ही करू नये, पण आम्ही सार्वकालिक जीवनासाठी जे आयुष्य प्रभूने आम्हाला दिलेलं आहे शेवटपर्यंत आम्ही टिकून राहू आणि आमच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद आम्ही प्राप्त करू. परमेश्वर देव या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जो यरुशलेम मध्ये जयोत्सवाचा प्रवेश आहे तो आमच्याही जीवनामध्ये हो आणि आमच्या जीवनाद्वारे त्याला खऱ्या अर्थाने त्याची महती वर्णिला जाव, त्याचा जयघोष हो, त्याच्या नावाचा गजर हो आणि जेथे कोठे आम्ही आहोत तेथे जिवंत साक्ष म्हणून आम्ही त्याच्यासाठी जीवन जगणारे आम्ही त्याची प्रजा व्हावी. याकरिता प्रभू आम्हाला कृपा करू. आपण यावेळेस प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय प्रभू ईश्वराय, आम्ही या समय पुन्हा एक बार तुझ्या चरणाजवळ येत आहोत. तुझे उपकार मानित आहोत, तुझ्या नावाची स्तुती करीत आहोत. प्रभू राया, आमच्या जीवनाला प्रभू तू सदोदित तुझ्या कृपेने करणारा आमचा परमेश्वर आहे. आमच्या जिवंत देवा, तू आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी या जगामध्ये राजा म्हणून पाठविलास
आणि प्रभू आम्ही त्याची प्रजा व्हावी. प्रभू परमेश्वरा, याकरिता तू आम्हाला पाचारणी केलेला आहे, आम्ही तुझे उपकार मानितो. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू तुझी प्रजा या नात्याने प्रभू परमेश्वर आमच्या जीवनातून आमच्या राजाचं प्रगटीकरण व्हावं, याकरिता प्रभू परमेश्वरा तू आम्हाला आशीर्वादित कर. आम्हाला तुझं दैवी सहाय्य पुरे. आमच्या जीवनातून तुझी घोषणा व्हावी, आमच्या जीवनातून तुझा गजर व्हावा, आमच्या जीवनातून तुझ्याकरिता एक जिवंत साक्ष प्रभू परमेश्वरा लोकांच्या समोर प्रगट व्हावे. प्रभू याकरिता प्रभू तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे, तुझं वरदहस्त आमच्यावर ठेव. आम्ही या समय तुला विनंती करतो. आमचा विश्वास आहे तू आम्हाला निवडलेला आहे. आमचा विश्वास आहे तू आम्हाकरिता या जगामध्ये आला. आमचा विश्वास आहे तू आमचा राजा म्हणून या जगामध्ये आला. तू न्यायी आहेस प्रभू राया, तू लीन आहेस आणि म्हणून तू त्या शिंगरावर बसून या जगामध्ये तू प्रवेश केला. प्रभू आमच्या जीवनामध्ये प्रभू तू लीनतेने नम्रतेने प्रभू तू प्रवेश केलेला आहे. पण प्रभू तुझा स्वीकार आम्ही करावा अशी दया तू आमच्या जीवनावर कर. प्रभू परमेश्वरा, प्रभू याही वर्षी प्रभू आम्ही पुन्हा एक बार तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. प्रभू तू आमच्या जीवनाचा राजा आणि प्रभू राया, या पूर्ण वर्षभरामध्ये तुझी प्रजा तुझे निवडलेले या नात्याने तुझ्या गौरवाकरिता जीवन जगण्यास तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य पुरवी हीच आम्ही तुला विनंती करू. प्रभू माझ्या संपूर्ण मंडळीला या समय तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत. मान विभाग गौरव आदर सन्मान देतो. तुझ्या वचनाद्वारे तू आशीर्वादित केलं म्हणून तुझी स्तुती करीत प्रार्थना आमचा धन्य तारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडीने प्रणाम मागतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियानो, यावेळी विशेष प्रकारे सूचना आपल्या येणाऱ्या आठवड्याकरिता आहेत. हा येणारा आठवडा आपला पवित्र सप्ताह आठवडा आहे आणि म्हणून माझ्या प्रियानो, या आठवड्यामध्ये आपल्या विशेष प्रकारे ज्या प्रार्थना आहेत त्या देखील नियमितप्रमाणे होणार आहेत. पण सोमवार, मंगळवार आणि बुधवार या पवित्र सप्ताहातील ज्या प्रार्थना आहेत त्या ऑनलाईनच्या माध्यमातून असेल. याची युट्यूबची लिंक जी आहे सायंकाळी 7:30 वाजता आपण प्रत्येकास पाठविण्यात येईल. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आपण या उपवास समयामध्ये विशेष प्रकारे जेव्हा आता या पवित्र सप्ताहामध्ये आम्ही जेव्हा प्रवेश केलेला आहे तर आपण विशेष प्रकारे याकरिता आपण आपल्या जीवनांनाही समर्पित करूया. जे काही आम्हाला विशेष प्रकारे या उपवास समयातील या पवित्र सप्ताहातील ज्या आमच्या प्रार्थना आहेत या प्रार्थनेकरिता आपण त्यावेळी विशेष प्रकारे आपण आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबातील प्रत्येक प्रियजनांसमवेत आपण उपस्थित असावे हीच आपल्या प्रत्येकाला यावेळेस विनंती करण्यात येते. त्याचप्रमाणे प्रियांनो, मौंदी गुरुवारची जी उपासना आहे ती सायंकाळी 5:30 वाजता असेल चर्चमध्ये. याची आपण प्रत्येकाने नोंद घ्या. मौंदी गुरुवारची उपासना सायंकाळी 5:30 वाजता चर्चमध्ये असेल. मौंदी गुरुवारच्या दिवशी आपण विशेष प्रकारे प्रभुभोजन विधीमध्ये देखील आपण सहभागी होणार आहोत. म्हणून प्रियांनो, आपण त्याकरिता देखील आपण नोंद घ्यावी व त्या प्रार्थनेकरिता देखील आपण उपस्थित असावे ही आपल्या प्रत्येकास यावेळेस विनंती आहे. त्याचप्रमाणे आपली उत्तम शुक्रवारची जी उपासना आहे सकाळी 8:30 वाजता होणार आहे. याची देखील आपण प्रत्येकाने नोंद घ्या. सकाळी 8:30 वाजता आपण उत्तम शुक्रवारच्या उपासनेमध्ये प्रत्येक जण चर्चमध्ये सहभागी होणार आहोत. काही वेळेची आपल्याला बंदी आहे, पण आता या येणाऱ्या आठवड्यामध्ये जर अजूनही काही नियमावली आली, अजूनही काही नवीन विशेष प्रकारे निर्बंध जर आले तर त्याप्रमाणे आपल्याला सूचित करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने आपण या आठवड्यातील ज्या आपल्या प्रार्थना आहेत त्या आपण त्याप्रमाणे आपण घेणार आहोत. म्हणून यासाठी देखील आपण प्रत्येकाने प्रार्थना करा, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक अशा नवीन नियमावली येत आहेत, नवीन सूचना येत आहेत आणि ज्याप्रमाणे आपण पाहतो की आज रात्रीपासून संचारबंदी जी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागत आहे. पण काही जिल्हे जे आहेत ते लॉकडाऊन होत आहेत. जर आपल्याही उल्हासनगरमध्ये जर विशेष प्रकारे पेशंटची वाढ झाली तर या ठिकाणी देखील काही निर्बंध जे आहेत ते कडकरित्या लागू शकतात. म्हणून त्या अनुषंगाने आपण या उपासनेचं नियोजन जे आहे ते आपण करणार आहोत. सद्यस्थितीत या उपासनेचं नियोजन जी आता आम्हाला प्राप्त झालेली नियमावली आहे किंवा गेल्या आठवड्यामध्ये जी प्राप्त झालेली नियमावली आहे त्या अनुषंगाने आपण याचं नियोजन जे आहे ते यावेळी केलेलं आहे. पास्टर कमिटीने विशेष प्रकारे या अनुषंगाने हा निर्णय घेतलेला आहे. पण अजूनही जर या येणाऱ्या आठवड्यात जर काही अजून कडक निर्बंध आले, काही नियमावली नवीन नियमावली आली तर त्या अनुषंगाने देखील आपल्याला काही बदल त्यामध्ये करावे लागतील. त्याची देखील सूचना, त्याची देखील माहिती आपणा प्रत्येकास देण्यात येईल. माझ्या प्रियांनो, शनिवारी जी आहे ती विशेष प्रकारे आपण कौटुंबिक साखळी प्रार्थना जी आहे गेल्या वर्षी आपण केली होती. याही वर्षी आपण ती साखळी प्रार्थना आपल्या कुटुंबामध्ये आपण करणार आहोत. प्रत्येक कुटुंबाने जवळजवळ 30 मिनिटं जी आहे या प्रार्थनेमध्ये वेळ व्यतीत करावयाचा आहे. सकाळी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 7 तासाचा
आपण विशेष प्रकारे हा प्रार्थना जी साखळी प्रार्थना ही आपण घेत आहोत। म्हणून आपणास जर विशेष प्रकारे यामध्ये सहभागी व्हावे याची आहे माझी विनंती आहे की प्रत्येक कुटुंबाने सहभागी व्हा। एक अर्ध्या तासाचा स्लॉट आपण कृपा करून घ्यावे आणि या दिवसामध्ये प्रार्थनेची गरज आहे। आमच्या मंडळीला प्रार्थनेची गरज आहे, आपल्या कुटुंबाला प्रार्थनेची गरज आहे, आमच्या शहराला, राज्याला, देशाला, या जगाला प्रार्थनेची गरज आहे माझ्या प्रियानो। आणि म्हणून आपण जर साखळी प्रार्थना करणार आहोत तर निश्चित अर्थाने देवाचा आशीर्वाद, देवाची कृपा जी आहे, देवाचं आरोग्य जे आहे ते निश्चित अर्थाने सर्वांस प्राप्त होईल, एक अद्भुत चमत्कार घडून येईल। आणि म्हणून माझ्या प्रियानो आपण या विश्वासाने या साखळी प्रार्थनेमध्ये देखील आपण सहभागी होऊया। आपला प्रत्येकास विशेष प्रकारे एक मेसेज जो आहे तो शुक्रवारच्या दिवशी पाठविण्यात येईल किंवा त्या अगोदरही पाठविण्यात येईल। जर आपण आजही आहात तर आपण कृपा करून मला 12 ते 7 या वेळेदरम्यान एक अर्ध्या तासाचा स्लॉट, 12 ते 12:30, 12:30 ते 1, 1 ते 1:30, 1:30 ते 2 असा 7 वाजेपर्यंत एक अर्ध्या तासाचा स्लॉट तुम्ही कोणता घेणार आहात याविषयी आपण मला एक मेसेज करून तुमच्या फॅमिलीचं नाव लिहून तुम्ही मला पाठवावं, जेणेकरून शनिवारी जेव्हा सकाळी मी सर्वांना तो स्लॉट ज्याप्रमाणे प्राप्त झालेला आहे तो मेसेज मी सर्वांना पाठवे आणि मग शनिवारी 12 वाजेपासून 7 वाजेपर्यंत आपण त्या प्रार्थनेमध्ये, साखळी प्रार्थनेमध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण एकत्रित येणार आहोत। म्हणून जर आपणास आताच जर आपण ठरवित आहात तर आपण मला मेसेज करू शकता आणि त्या अनुषंगाने आपला जो स्लॉट असेल त्याकरिता मी आपलं नाव जे आहे सुनिश्चित करेल। एका वेळी 2 नावं पण येऊ शकतात, 3 नावं पण येऊ शकतात, आपण देऊ शकता, कारण आपण आपापल्या घरांमध्ये प्रार्थना करणार आहोत। म्हणून माझ्या प्रियांनो विशेष करून आपण यामध्ये सहभागी होऊया आणि या साखळी प्रार्थनेच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक लाभ, आशीर्वाद आणि प्रार्थनेचं उत्तर आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू। परमेश्वर देव याकरिता देखील आम्हा प्रत्येकाला सहाय्य करो। शनिवारचा दिवस जो आहे तो साखळी प्रार्थनेचा दिवस असणार आहे, याची आपण प्रत्येकाने नोंद घ्यावी याची आहे। अर्ध्या तासाचा हा साखळी प्रार्थनेचा वेळ असेल। त्याचप्रमाणे पुनरुत्थानाच्या रविवारची उपासना आपली सकाळी 8:30 वाजता होईल, याची देखील आपण प्रत्येकाने नोंद घ्या। हा पुनरुत्थानाचा रविवार जो आहे तो महिन्याचा पहिला प्रभुवार असणार आहे आणि त्या रविवारी प्रभुभोजन विधी देखील होणार आहे, याची देखील आपण प्रत्येकाने नोंद घ्यावी। आणि माझ्या प्रियांनो आपण यामध्ये सहभागी होत असताना आपण विशेष प्रकारे गेल्या महिन्यापासून प्रभुभोजनाच्या रविवारपासून आपण अशा प्रकारे ठरविले की आपले जे ज्येष्ठ सभासद आहेत ते देखील यामध्ये सहभागी होऊ शकतील आणि म्हणून या पुनरुत्थानाच्या रविवारी आपले ज्येष्ठ सभासद देखील यामध्ये सहभागी होऊ शकतील। प्रभुभोजन विधी आहे तो आपण त्यामध्ये सहभागी होऊ याही देखील आपणा प्रत्येकास विनंती आहे। पुनरुत्थानाच्या रविवारची उपासना सकाळी 8:30 वाजता असणार आहे, कृपा करून याची आपण प्रत्येकाने नोंद घ्या। त्याचप्रमाणे जे स्वनाकाराच्या अर्पणाचे डबे आपण घेऊन गेलेले आहोत ते विशेष प्रकारे या पुनरुत्थानाच्या रविवारच्या उपासनेमध्ये आपणास समर्पित करावयाचे आहे। म्हणून आपण ज्याही कुटुंबांनी विशेष प्रकारे घेऊन गेलेले आहेत त्यांनी कृपा करून पुनरुत्थानाच्या रविवारी येत असताना आपले स्वनाकाराचे अर्पणाचे डबे जे आहेत ते घेऊन यावेत आणि आपल्याला जेव्हा सांगण्यात येईल त्यावेळेस आपल्याला ते डबे इथे पुढे येऊन समर्पित करावयाचे आहे, त्यावर आपण प्रभूचा आशीर्वाद मागू। त्यासोबतच परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। आपल्या ज्या कौटुंबिक प्रार्थनेची जी पत्रिका होती माझ्या प्रियांनो, त्या अनुषंगाने आपल्या ज्या प्रार्थना आहेत कौटुंबिक प्रार्थना काल शनिवारी त्या समाप्त झालेल्या आहेत। परमेश्वराने या प्रार्थना देखील आशीर्वादित केल्या, म्हणून जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो। निश्चित अर्थाने प्रत्येक कुटुंबाकरिता परमेश्वराने या उपवास समयात अनेक आशीर्वाद दिले असतील आणि आरोग्य दिलं आहे, त्याची शांती दिलेली आहे। संकटही आमच्या जीवनामध्ये आले पण देव आमच्या सोबत आहे याचा अनुभव निश्चितच या उपवास समयात देवाच्या सहवासाचा अनुभव आम्ही आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे। म्हणून त्यासाठी देवाच्या नावाला धन्यवाद असो। सर्व ले प्रीचर्स यांनी देखील आपल्या प्रार्थना नियमितप्रमाणे घेतल्या, त्यांना देखील परमेश्वराने कृपा पुरविली, याकरिता देखील जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो व ले प्रीचर यांचे देखील मनपूर्वक आभार। प्रियांनो, येणाऱ्या आठवड्याकरिता जे आपल्या सूचना आहेत ते येण्याप्रमाणे आहेत, त्याकरिता परमेश्वराची स्तुती असो। आज या झावळ्यांच्या रविवारनिमित्त या ज्या झावळ्या लावण्यात आलेल्या आहेत त्या घेऊन येण्यापासून लावण्यापर्यंत आपले जे एम्प्लॉयफ आहेत त्यांनी विशेष प्रकारे आपल्याला सहकार्य केलेलं आहे, म्हणून सर्व एम्प्लॉयफचे तरुणींचे यावेळेस प्रभूमध्ये मी आभार मानतो व त्यासोबतच आपले ऐजा ब्रदर यांनी देखील आपली गाडी त्याकरिता दिली, म्हणून त्यांचे देखील यावेळेस मनपूर्वक आभार। परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो। प्रियांनो, आमचा जिवंत देव परमेश्वर हा आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करणारा देव आहे। येणाऱ्या आठवड्याकरिता जे आपल्या सूचना होत्या ते येण्याप्रमाणे आहेत। अजूनही जर काही सूचना असतील, शासनाकडून जर अजून नवीन नियमावली आली, काही कडक निर्बंध आले, काही आपल्या उपासनेच्या वेळेमध्ये आपल्याला चेंजेस करावे लागले किंवा आम्हाला ते ऑनलाईन घ्यावं लागल्या, आम्हाला ठाऊक नाही कशा प्रकारे ते निर्बंध येतील,
पण जे काही बदल असतील त्याची सूचना जी आहे ती आपल्याला वेळोवेळी देण्यात येईल याची देखील आपण प्रत्येकाने नोंद घ्यावी ही आपणा प्रत्येकास विनंती आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसाच्या पवित्र सप्ताहातील ज्या प्रार्थना आहे त्या ऑनलाईनच्या माध्यमातून होणार आहे. सायंकाळी 7:30 वाजता याची YouTube लिंक जी आहे ती आपणास प्रत्येकास पाठविण्यात येईल. त्याकरिता परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या प्रियांनो, यावेळेस आपण विशेष प्रकारे आपलं दानार्पण जे आहे ते प्रभूला समर्पित करूया. पहिलं दानार्पण जे आहे आपलं नियमित दानार्पण आपण प्रभूला समर्पित करणार आहोत व दुसरं दानार्पण आपण घेणार आहोत या आपल्या झावळ्यांच्या रविवारची जी आपले पाकिटाची दानं आहेत ते दानं आपण परमेश्वराला समर्पित करणार आहोत. पहिले आपण आपलं नियमित दान जे आहे पुढे येऊन या दान पात्रामध्ये आपणास टाकावयाचं आहे. बाहेर जे आहे हन्नाताई जे आहे ते बाहेर विशेष प्रकारे ते दानार्पण त्यांच्याकडून घेतील, नंतर पुढे येऊन आपण या ठिकाणी द्यावे ही देखील आपणा प्रत्येकास विनंती. आणि दुसरं दानार्पण जे आहे ते त्यावेळेस दुसरं गाणं जे आहे ते होईल आणि त्यावेळेस आपणास पुढे येऊनच आपली जी झावळ्यांच्या रविवारची जी आपली पाकिटाची दानं आहेत ती आपल्याला समर्पित करावयाची आहे. या आपल्याला आपण यावेळेस प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही या समयी तुझ्या चरणाजवळ येत आहोत. तुझे आभार मानित आहोत, तुझी स्तुती करीत आहोत. तर बापा, जे काही आमच्या जीवनामध्ये आम्हाला लाभतं, आम्हाला मिळतं, आम्ही प्राप्त करीतो ते सर्व तुझ्याद्वारे आहे. व परमेश्वर, आमच्या प्रयत्नांना परिश्रमांना यश देणारा तू आमचा जिवंत देव आहे. म्हणून प्रभू, या समयी जे तुझं आहे तुला देत असताना आनंदाने संतोषाने आम्ही तुला देत आहोत. प्रभू, याचा तू स्वीकार करावा आम्ही या समय तुला विनंती करीतो. आमच्या हातांना चालना दे, आमच्या मनांना तू प्रेरित कर, आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. या समय प्रभू परमेश्वरा, या झावळांच्या रविवार निमित्त प्रभू आमचे प्रभू परमेश्वरा उपकार स्तुतीचे अर्पण प्रभू आम्ही पातळी स्वरूपात तुझ्या समोर अर्पित करीत असताना त्यांचाही तू स्वीकार करावा हीच आमची या समय तुला विनंती. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. प्रार्थना येशूच्या नावातून करी बापा, आमेन. मंडळी, यावेळेस दानार्पण होत असताना उभी राहील. ज्या कोणी पाकिट घेतलेले नसतील किंवा मिळालेले नसतील त्यांनी कृपा करून हात वर करावे की जेणेकरून आपल्याला ती झावळ्याच्या रविवारची जी पाकिट आहे ती दानाकरिता आपणाकडे देण्यात येतील. Hey
यावेळेस पाकिटाचं दान जे आहे ते घेण्यात येईल ते देखील पुढे येऊन आपणास समर्पित करावयाचे आहे. जे बाहेर आहे त्यांना काही बाहेर त्या पाकिटाचं दान जे आहे ते स्वीकारतील. होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादी असो. होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादी असो. ऊर्ध्वलोकी होसाना ऊर्ध्वलोकी होसाना 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 प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादी असो. होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादी असो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये असूया. या दानावर परमेश्वराचा आशीर्वाद मागू. त्यासोबतच आपण उपकार स्तुतीची प्रार्थना देखील यावेळेस करूया. ज्या आमच्या प्रियजनांनी गेल्या आठवड्यामध्ये आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत, आपले लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत, देवाचा विशेष आशीर्वाद ज्यास प्राप्त आहे आपण त्यांच्याकरिता देखील यावेळेस विशेष प्रार्थनेमध्ये आठवण करूया. जर कोणाची काही उपकार स्तुतीची विनंती असेल आपण यावेळेस सांगू शकता. आपल्याकरिता प्रार्थनेमध्ये आठवण करण्यात येईल. या आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू येशूराया, मी या समय तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रभू तुझ्या नावाला उंचवित आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. कारण प्रभू जग व जगातील सर्व गोष्टींमध्ये प्रभू तू आमच्या समवेत सदोदित आहे.
प्रभू आमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये आमचा वाटाड्यात तू आहेस, म्हणून आम्ही या समयी तुझे उपकार मानित आहोत. प्रभू राया आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा तुझ्या दयेकृपेचं वर्धस्व प्रभू तू सदैव कायम केलेलं आहे, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानितो. प्रभू बाप्पा आम्ही या समयी प्रभू परमेश्वरा प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. तुझा यरूशलेम मधील जो जयोत्सवाने प्रवेश झालेला आहे, आम्ही आज आशा बाळगतो की त्या विश्वास ठेवितो की आमच्या जीवनामध्ये प्रभू तुझा प्रवेश प्रभू हा मोठ्या आनंदाने उत्सवाने आणि प्रभू परमेश्वरा जयोत्सवाने झालेला आहे. प्रभू आमच्या जीवनामध्ये तुझा विजय तू दिलेला आहे, म्हणून आम्ही तुझे उपकार मानितो विद्या. प्रभू परमेश्वर आम्ही या समय विशेष करून तुझं प्रार्थना करीत आहोत. प्रभू राया ज्याप्रमाणे येतवर तू आमच्या प्रत्येकाचा सांभाळ केलेला आहे, येथून पुढे तू आमचा सांभाळ कर. महामारीच्या परिस्थितीमध्ये या वाढत्या प्रादुर्भावांमध्ये प्रभू राया तुझी दैवी कृपा आम्हाला लाभू दे, आमची या समय तुला नम्रतेची विनंती आहे. प्रेमळ आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा त्या आमच्या प्रियजनांकरिता ज्यांनी प्रभू या गेल्या आठवड्यामध्ये आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत, प्रभू बाप्पा त्या प्रत्येकाच्या जीवनावर तुझा आशीर्वाद तू दे. आमच्या ह्याच्याबद्दल प्रभू आम्ही त्यांच्याकरिता तुझी उपकार स्तुती करीतो. त्यांच्या जीवनामध्ये दिलेले नवीन वर्ष प्रभू तुझ्याद्वारे तू आशीर्वादित कर. प्रभू परमेश्वरा नवीन वर्षात प्रभू तुझ्या कृपेने ते भरले जातील. तुझं आरोग्य तुझी सुख शांती त्यांच्या जीवनामध्ये लाभेल अशी तू दया करावी आम्ही या समय तुला विनंती करीतो. नवीन वर्ष त्यांच्याकरिता प्रभू विशेष प्रकारे तू आध्यात्मिक लाभांनी परिपूर्ण होणार करावा आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. त्यांच्या सर्व कामांमध्ये प्रभू तू त्यांचा मदतनीस. प्रभू परमेश्वर आम्ही या समय प्रार्थना करतो की त्या तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर आमच्या पारेकंठी यांच्या जीवनाकरिता, त्यांची मुलगी त्या परमेश्वरा पिंकीच्या जीवनाकरिता प्रभू त्यांनी देखील प्रभू परमेश्वर आपला वाढदिवस साजरा केलेला असताना त्यांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा तुझं वात्सल्य प्रभू परमेश्वरा सदुदित तू ठेव आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये लाभलेलं नवीन वर्ष तुझ्याद्वारे सुखा समाधानाचं आरोग्याचं भरभराटीचं होईल अशी तू दया कर आम्ही या समय तुला विनंती करतो बाप्पा. प्रभू राया त्यांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांचा तू सहाय्यक व मदतनीस हो आणि प्रभू विशेष करून तुझं आरोग्य या वर्षामध्ये प्रभू आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये प्रभू लाभेल अशी तू दया करावी आम्ही या समय तुला विनंती करीतो. पिंकी प्रभू परमेश्वरा तिच्या तू संवेद असावं, त्या बहिणीला प्रभू राया तुझ्या प्रभू परमेश्वरा कृपेने तू भर आणि प्रभू तिच्या प्रत्येक कामांमध्ये प्रभू तिचा तू सहाय्यक हो आणि प्रभू परमेश्वरा तिचं जीवन तुझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण कर पित्या. प्रभू आम्ही त्या संवेदना तुझे आभार मानतो पित्या. कृपेश या बाळाच्या जीवनाकरिता प्रभू त्याला देखील प्रभू नवीन वर्ष देऊन प्रभू तू आशीर्वादित केलेला आहे. त्याची देखील वाढ तुझ्या भयात कृपेत प्रभू या नवीन वर्षामध्ये होऊ दे. या वचनामध्ये तुझ्या प्रार्थनेमध्ये तू वाढेल बाप्पा. त्याच्या शैक्षणिक जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभू पित्या सदुदित प्रभू आशीर्वादित होईल अशी तू दया करावी आम्ही या समय तुला विनंती करीतो. त्याला प्रभू प्रत्येक रोगराई आजारांपासून तू सांभाळ बाप्पा. त्याच्यासह त्याच्या कुटुंबास प्रभू तुझ्या प्रभू त्या दैवी आशीर्वादाने तू परिपूर्ण करावे आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. प्रभू बाप्पा इतरी प्रभू आमचे जे प्रियजन प्रभू परमेश्वरा याच्या जीवनामध्ये प्रभू नवीन वर्ष तू दिलं असेल प्रभू त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तू त्यांच्या संवेतो आणि प्रभू परमेश्वरा तुझा आशीर्वाद प्रभू त्यांच्या जीवनामध्ये त्यास प्राप्त होत राहावा आणि सदैव तुझं गौरव देखील त्यांच्या जीवनाद्वारे होईल अशी तू दया कर पित्या. आमच्या प्रियजनांनी प्रभू आपले लग्न वर्धापन दिन साजरे केले असतील बाप्पा, प्रभू आम्ही त्यांना देखील तुझ्या हातामध्ये देतो. त्यांना देखील प्रभू परमेश्वरा या नवीन वर्षामध्ये वैवाहिक जीवनामध्ये प्रभू तुझे उत्तमातील उत्तम आशीर्वाद तू दे. तुझ्या प्रभू दैवी प्रीतीने प्रभू परमेश्वरा ते अधिक आणि अधिक प्रभू तुझ्यामध्ये वाढतील अशी तू दया कर बाप्पा. प्रभू त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा प्रभू परमेश्वरा प्रभू प्रवास प्रभू तुझ्याद्वारे पित्या तू सुखकर कर आम्ही या समय तुला विनंती करीतो. आणि प्रभू प्रत्येक दाम्पत्यास तुझ्या आशीर्वादाने प्रभू तू भरावे आम्ही या समय तुला तुझ्या समोर याचना सादर करीत आहोत. प्रभू आम्ही तुला विनंती करतो पित्या प्रभू त्याच्या प्रत्येक कुटुंबावर प्रभू तुझी त्या परमेश्वरा कृपा दृष्टी असू दे. प्रभू राया आम्ही या समय प्रभू तुझ्या चरणाजवळ आहोत. आपली दृष्टी आम्ही तुझ्याकडे लावलेली आहे. प्रभू बाप्पा आमच्या जीवनामध्ये तुझे अनेक असे आशीर्वाद आम्हाला लाभलेले आहेत, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो पित्या. प्रभू आमच्या जीवनामध्ये जर तू आरोग्य दिलेला आहे प्रभू परमेश्वर आमच्या जीवनामध्ये तुझा स्पर्श तू केलेला आहे. प्रभू आमच्या जीवनामध्ये आमच्या अडचणींमध्ये तू आमचा मदतनीस झाला. प्रभू आमच्या त्या परमेश्वरा अणुता कमतरतांमध्ये प्रभू तू आम्हाला पुरवठा केलास. आमच्या आजारीपणामध्ये तू आम्हाला आरोग्य दिलं. आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा जेव्हा आम्हाला तुझी गरज होती त्यावेळी तू आमच्यासाठी धावून आला बाप्पा. त्या प्रत्येक गोष्टींकरिता आम्ही यावेळेस तुझे उपकार मानित आहोत. या ठिकाणी उपस्थित प्रभू प्रत्येक प्रभू परमेश्वरा प्रियजनांना या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक विश्वासदारांना प्रभू त्या तुझ्या आशीर्वादाने तू भरलेला आहे त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानितो बाप्पा. प्रत्येकाच्या तू संवेदो प्रत्येकाचं प्रभू या दिवसांमध्ये तू सांभाळ कर प्रतिपाळ कर. तुझ्या आरोग्याचं कुंपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू ठेव पित्या. ही देखील आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू बाप्पा आमच्या प्रत्येकाच्या जीवनाकरिता आम्ही तुझे उपकार मानित आहोत. प्रभू परमेश्वरा आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज जावळाचा रविवार आमच्याकरिता तू आशीर्वादित केला. प्रभू पुढील प्रभू परमेश्वरा पवित्र सप्ताह प्रभू तू आमच्याकरिता आशीर्वादाचा कर आणि प्रभू परमेश्वरा तुझं सानिध्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये लाभू दे आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत.
प्रभू परमेश्वरा तुझं प्रभू परमेश्वरा त्या वधस्तंभावरील मरण प्रभू आम्हाकरिता पित्या तारण देणारं पाप क्षमा देणारं आम्हाला सार्वकालिक जीवनार ठरलेलं आहे बाप्पा प्रभू परमेश्वरा त्याकडे आम्ही जेव्हा या पवित्र सप्ताहात अग्रेसर होत आहोत प्रभू आमच्या मनाची जीवनाची तू तयारी करून घे पित्या या वचनाद्वारे प्रभू परमेश्वरा प्रभू आमच्या आध्यात्मिक जीवनाला प्रभू परमेश्वरा तू तयार कर आणि प्रभू तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होईल अशी तू कृपा करावी असं मी तुला विनंती करीत प्रभू बाप्पा आमच्या संपूर्ण मंडळीला आम्ही असं तुझ्या आशीर्वादित आपण ते समर्पित करीत आज या उपासनेमध्ये प्रभू आम्ही जेव्हा सहभागी झालो आमच्या प्रभू नियमित दान आम्ही तुला समर्पित केलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर प्रभू परमेश्वरा प्रभू या सावळ्याच्या रविवार निमित्त प्रभू पित्या आमचं उपकार स्मरणाचे प्रभू परमेश्वरा पाकिटाचं दान प्रभू आम्ही तुला समर्पित केलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर पित्या वियोग तुझ्या गौरवाकरिता होऊ दे प्रभू परमेश्वरा मंडळीच्या वाढीकरिता होऊ दे बाप्पा आणि प्रभू परमेश्वरा आम्ही तुला विनंती करीतो प्रभू तुझी भरभराटीचा अनुभव प्रभू त्याची अनुभूती आम्ही आपल्या जीवनामध्ये घेऊन सरळ रस्ते तुला देणारे तुझे प्रियजन असावे संतोषाने तुला देणारे आम्ही असावे प्रभू अशी तू दया करावी हीच आमची असमय तुला विनंती आहे या दानाचं आमच्या प्रत्येकाचं समर्पण आम्ही तुला करीतो प्रभू राय परमेश्वरा येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्या संवेदो आमची वाटचाल आमचं बाहेर जाणं सर्व काही प्रभू प्रार्थनेमध्ये सहभागी होणं प्रभू आमच्या प्रभू परमेश्वरा सर्व मंडळीचे उपक्रम प्रभू तुझ्याद्वारे प्रभू परमेश्वरा तू आध्यात्मिक लाभाचे करावे ही देखील तुला विनंती करीतो मान महिमा गौरव आदर सन्मान तुला दे आपलं जीवन तुला समर्पित करेल प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणय मागत आहोत म्हणून तू ऐक पित्या आमेन या प्रियांनो यावेळेस आपण उभ्या असताना प्रभूने शिकलेली प्रार्थना सर्वजण एकत्रितरित्या बोलूया हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर त्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज वाचते तुझे आपल्या ऋणास सोडू द्या तसे तू आमच्या ऋणे आम्हास परीक्षेत नको तर आम्हास कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे आमेन आणि आता देव जो बाप देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा त्रिएक परमेश्वराची प्रीती कृपा व सहभागिता येथून बेसता सर्व काळामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांसह आम्हा सर्व त्याच्या विश्वासणाऱ्यांच्या प्रजेसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदुदित असो आमेन प्रभूची शांती सोय आम्हाला विश्वास करायचा असो आमेन प्रभू येशूच्या प्रेमळ मधुर नावात आपल्या प्रत्येकाला पुन्हा एक वर्षाला देव परमेश्वराने आमची आजची भक्ती आम्हा प्रत्येकाकरिता आध्यात्मिक लाभाची केली म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाची स्तुती असो आज आवळ्याचा रविवार आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करणार आहोत होसाना होसाना आपण आपल्या जागेवर उभे राहूया आणि हात उंच करून आपण विशेष प्रकारे घोषणा देऊया होसाना 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 प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो प्रभूच्या नावाला धन्यवाद असो सर्वांना सलाम आपण इथून आता विभक्त होत असताना जे मागील प्रियजन आहेत त्यांनी आधी बाहेर जावे मग पुढील जे प्रियजन आहेत रांगेवाईज आपण यावेळेस बाहेर पडूया परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो